कोणत्या मस्जिदवाल्यांनी कोणत्या कीर्तनकाराला अडवले एखादं उदाहरण तरी दाखवा. आमच्या संतांचा अपमान केला. संत कोण? हे गोविंद देवगिरी, रामगिरी, भास्करगिरी, संग्राम भंडारे, तुषार भोसले, अक्षय भोसले, बंडातात्या कराडकर. आता राम मंदिरावर एवढा दरोडा पाडलाय, एकही कथाकार बोलायला तयार नाही. संत भगवान बाबा जातीवादी नव्हते. आहो त्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना कुणी सांगायचं? सांगायची सोय आहे का? मग किती निरूपण केलं, किती पाठांतर केलं, किती वाऱ्या केल्या, किती माळा घातल्या, काय उपयोग आहे? मग तुमच्यातली जात जर गेली नसेल, कसले वारकरी तुम्ही? 2 महिन्यापूर्वी माझ्या अंगावर शाई टाकली आणि मला शाई नव्हती, खरं ती शाई मिळत नाही आता हल्ली फारसी एवढी मोठ्या प्रमाणावर. ते ऑइल होतं काळं आणि ते टाकलं आणि महाराष्ट्राला विकास लावांडे थोडाफार माहिती होता, तो आता जास्ती प्रमाणात माहीत झाला. आणि मी त्या शाई किंवा ऑइल टाकणाऱ्याला आभार मानतो, धन्यवाद देतो की बरं झालं बाबा तू टाकलं. कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं होतं, माझ्या अंगावर तर तू निदान उकळतं पाणी नव्हतं टाकलं. तर त्याच्यामुळे निदान माझी भूमिका काय ती लोकांच्यापर्यंत जायला मदत झाली. त्यामुळे त्या गोष्टीकडे मी सकारात्मक पाहतो. माझ्या डोक्यात कुठलाही राग वगैरे नाही. संग्राम भंडारेचा मला कुठेही बदला किंवा सूड भावना माझ्या डोक्यात अजिबात नाही आहे, कारण मी वारकरी संप्रदायाचा आहे. वारकरी संप्रदायाने कुठेही सुडाची बदल्याची भावना सांगितलेली नाही. माझ्या घरात 3 पिढ्याला वारकरी संप्रदाय आहे. आमची आजोबा आजी जायची, आम्ही लहानपणी बघितल्यानंतर वडिलांनी आमच्या गावात वारकरी दिंडी स्थापन केली. वडिलांच्या नंतर आता मोठा भाऊ दिंडी चालवतो, सध्या तो दिंडीतच आहे. माझी पत्नी, घरातली 4 माणसं, बहीण वगैरे सगळे दिंडीतच आहेत आणि ती दिंडी गावची सुरू आहे. लहानपणापासून तो संस्कार झाला. लहान 5-6 वर्षाचा असताना वडिलांचा नित्यनेम होता की आंघोळ केल्यानंतर देवाची पूजा करताना हरिपाठ म्हणायचा आणि ते कानावर पडायचं. आपण लहान असल्यामुळे झोपेतच असायचं, पण ते कानावर पडायचं वडिलांचा हरिपाठ. आणि मग तेव्हापासून वडिलांनी सवय लावलेली घरात की तुकाराम महाराजांची गाथा वाचलीच पाहिजे, रोज 1 तास ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, हा संध्याकाळी नित्यनेमच असायचा. आणि ते नाही वाचलं तर तोपर्यंत जेवायचं नाही. त्यामुळे ते संस्कार तसा होऊन गेला. मग वडील आळंदीला घेऊन जायचे. सदानंद गुरुजी म्हणून एकेकाळी एक फार मोठे वारकरी संप्रदायातलं मोठं नाव होतं, जुन्या लोकांना कदाचित माहीत असेल. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या तिथे आतमध्ये एक खोली असायची, तिथे ते राहायचे. तर वडिलांना त्यांनी माळ घातलेली होती, त्यामुळं तिकडे मला वडील घेऊन जायचे दर एकादशीला वारीला. आणि रात्रीचं मग कीर्तन संपल्यानंतर भजन चालायचं रात्रभर जागर. तर मला झोप यायची म्हणून मला त्यांच्या तिथे रूममध्ये झोपायला असायचं. त्यामुळे तो माझ्यावर खूप मोठा पगडा वारकरी संप्रदायाचा बालपणापासूनच राहिलेला आहे. मग आत्ता असं काय झालंय? मी अशी कुठली भूमिका मांडली की ज्याच्यामुळं काही लोकांना अस्वस्थता आली, संताप आला, राग आला, चीड आली आणि माझ्या अंगावर त्यांना ऑइल ओतावंसं वाटलं? ते ऑइल ओतलं तेव्हा 4 बाटल्या त्यांनी आणल्या होत्या, त्या संपल्या. नंतर मी त्याला म्हणलं, अरे संग्राम भंडारे थांब, म्हणलं जर आपण बोलूयात, चर्चा करूयात, आपलं तुझं काय म्हणणं आहे नेमकं सांग. ती ओतल्यावर सुद्धा मी त्याला आग्रह करत होतो, पण तो पळत सुटला. 10 सेकंदात तो पळत गाडीत जाऊन बसला, थांबला नाही. रिव्हॉल्वर मला आधी दाखवलं होतं. त्यांनी जे शूटिंग केलं, जो महाराष्ट्रात सगळीकडं सगळ्या मीडियामध्ये जे व्हिडिओ व्हायरल झाला, तो 40 सेकंदाचाच झाला. कारण मला आधी जो रिव्हॉल्वर 2 जणांनी दाखवला होता, 12-15 जण ते सगळेजण होते, 3 गाड्यातून आलेले होते. सकाळचं माझं एक प्रवचन होतं म्हातोबाच्या आळंदीला. म्हातोबाची आळंदी म्हणजे लोक तिला चोराची आळंदी म्हणतात काही जण, ते बदललं. तुमचं गाव आहे का ते? खरं तर ते जेधे जवळकरची जोडी होती, ते दिनकरराव, सत्यशोधक दिनकरराव जवळकरांचं ते गाव खरं म्हातोबाची आळंदी. आणि त्या गावात माझं प्रवचन होतं सकाळी. ते प्रवचन संपून मी निघालेलो होतो आणि तिथं रस्त्यात एकांतात जिथे निर्जन वस्ती आहे अशा ठिकाणी मला अडवलं, जिथे CCTV कॅमेरे वगैरे काही नाहीत किंवा जवळ कुठली वस्ती पण नाही, अशा जागी मला त्यांनी गाडी आडी मारून ते सगळं केलं. मी पोलीस कंप्लेंट द्यायला, तिथून 8-10 किलोमीटरवर पोलीस स्टेशन होतं, ते पोलीस कंप्लेंट द्यायला जाईपर्यंत तो व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाला होता, बातम्या पण यायला लागल्या होत्या. तर मी पोलीस कंप्लेंटही दिली आणि त्यांच्यावर नॉमिनल गुन्हे दाखल केले 4-5. परंतु आर-मॅग ज्याला म्हणतो रिव्हॉल्वर, ते काही कलम पोलिसांनी लावलं नाही. आणि पोलीस म्हणले ते फरार आहेत, सापडत नाही. 2-4 दिवसांनी मग त्यांनी ते शोधलं वगैरे, काय त्यांना ते नोटिसा दिल्या आणि काही केलं नाही. पण तो शाई टाकण्याच्या किंवा ते काळं ऑइल टाकण्याच्या आदल्या दिवशी माझ्यावर शेजारच्या वाघोली पोलीस स्टेशनला एक भावना दुखावल्या म्हणून गुन्हा दाखल करून त्यांनी ठेवलेला होता आदल्या दिवशी.
आणि ती घटना घडल्यानंतर एक आठवड्यावर मला अटक करण्यात आली. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टाच्या आवारातच मला अटक केली पोलिसांनी. माझ्याच गाडीतून मला घेऊन गेले. आणि विशेष म्हणजे जो BNS ॲक्ट आहे त्याच्यानुसार आधी नोटीस द्यावी लागते. ज्या गुन्ह्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे त्या गुन्ह्यामध्ये पोलिसांना डायरेक्ट अटक करता येत नाही, त्यांनी नोटीसच द्यावी लागते. तर मला काही नोटीस दिली नव्हती. 1:45 वाजता मला अटक केली आणि संध्याकाळी 6:30 वाजता मला नोटीस द्यायचा ते प्रयत्न करत होते. असो तो सगळा प्रकार पेपरमध्ये आला आहे, TV वर आहे, YouTubeवरही सगळं आहे त्या घटना. मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, पण मुद्दामून मी ते सुरुवातीला का सांगून ठेवलंय की मला सद्यस्थिती सांगायची वारकरी संप्रदायातली. वारकरी संप्रदाय काय आहे नेमका, का निर्माण झाला? प्रचलित वैदिक सनातन धर्म होता ना इकडे, मग तरी चक्रधर स्वामींना महानुभाव पंथ का काढावासा वाटला? महात्मा बसवेश्वरांना लिंगायत पंथ स्वतंत्र का काढावाला असं वाटला? भगवान महावीर त्याच्या आधी होऊन गेले, गौतम बुद्ध आधी होऊन गेले. हे सगळे भगवानच बरं का. भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि संतांचा भागवत धर्म, भागवत भगवान हे सगळं एकच. ती परंपरा एकच आहे. काय परंपरा आहे तर ती वैदिक कर्मकांड नाकारणारी परंपरा, चातुर्वर्ण व्यवस्था नाकारणारी परंपरा, पुरोहित प्रधान असलेला जो धर्म होता, जिथे शूद्रांना कुठलेही अधिकार नव्हते, असा तो धर्म होता. कर्मठ पद्धतीने तिथे वागवलं जात होतं लोकांना. आणि मग पुरोहितशाहीत अडकलेला, कर्मकांडात अडकलेला, जाती वर्णव्यवस्थेत अडकलेला समाज या सगळ्या महामानवांना पाहवला नाही. आणि म्हणूनच संतांचा भागवत धर्म, ज्याला वारकरी संप्रदाय म्हटलं जातं, तो सुरू झाला होता. मी एक अभ्यासक आहे त्याच्यातला, मीही वारकरीच आहे. यांनी परिचय करून देताना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी प्रवक्ता आहे. 2015 पासून मी प्रवक्ता आहे. त्याच्या आधी मी युक्रांमध्येच सक्रिय पदाधिकारी होतो. आहे ना मी प्रवक्ता, आहे ना मी राजकीय. मी त्याच्यामध्ये लपवण्याचं मला काय अनैतिक वाटत नाही, तो काय माझा गुन्हा नाहीये. ज्या वास्तूत आपण बसलोय इथे डॉक्टर कुमार सप्तर्षींच्या आधी जे अध्यक्ष होऊन गेले वैकुंठवासी बाळासाहेब भारदे, ते हरिभक्तीपरायण होते. पंढरपूर देवस्थानचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. शिवाय ते कीर्तनकार होते, प्रवचनकार होते, संत साहित्याचे मोठे अभ्यासक होते. ते सहकार मंत्री होते, विधान परिषदेचे सभापती होते अनेक वर्ष, राजकीयच होते ना. मग त्यांची कीर्तन प्रवचन, संतवाणी नावाचं त्यांचं पाक्षिक निघायचं. आजही जुने अंक गांधी भवनमध्ये सापडतील ते. मग बाळासाहेब भारदेंचं त्या काळामध्ये एवढा वारकरी संप्रदायावर एक नैतिक दबदबा होता की भारदे दादा असल्यामुळं लोक पुढे फार आगाऊपणाने कोणी काही बोलायच्या भानगडीत पडत नसायचे. एवढं भारदे दादांचं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायातलं स्थान होतं. त्यांच्या जोडीला पुण्यातलेच आता उल्हासदादा पवार त्यांचे एक अनुयायी आहेत. त्यांच्या अगोदर विस पागे होते, ते सुद्धा वारकरी संप्रदायातलेच. ज्यांचं व्याख्यान झालं आता इथे, त्यांनी ते रानडेंच्या बद्दल सांगितलं. रानडे सुद्धा प्रवचन करत होते. भांडारकर इन्स्टिट्यूट येते, भांडारकर सुद्धा प्रवचन करत होते. प्रार्थना समाज जो होता तो आणि वारकरी संप्रदायाचे बरचसे जवळीक होती बरं का. बरचसं एकमेकाला पूरकच होतं. प्रार्थना समाज अजून वारकरी संप्रदायाला करेक्ट करण्याच्या भानगडीत होता. म्हणजे मग आता हे सगळं होत असताना मी जे काही प्रश्न विचारले, सातत्याने मी त्याच्यावर काम करतोय गेली काही वर्षे. 5 वर्ष मी वारकरी संप्रदायात जास्ती सक्रिय वेळ देऊन. शरद पवार साहेबांनी अनेक बैठका घेतल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांच्या, की बाबा हे वारकरी संप्रदायामध्ये जे काही घुसखोरी झाली त्याचं काय करायचं. फारच आता विचित्र मांडणी लोक करतायत कीर्तनातून, प्रवचनातून. तर हे भडकपणा जो काय किंवा धर्मांधता जी वाढली आहे, प्रतिगामी विचाराची मांडणी होते, ह्याच्यावर शरद पवार साहेब सातत्याने अस्वस्थ होते. आणि त्यांनी 2023 मध्ये एका यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने जो एक महिलांच्या बद्दलचा एक अंक काढला होता, त्या विशेष अंकामध्ये त्यांचा एक लेख होता. त्या लेखामध्ये त्यांनी ते लिहिलं होतं. त्याच्यातली जी काय वारकरी संप्रदायातली सध्या वैचारिक घुसखोरी आहे त्याच्या संदर्भातली 1-2-4 वाक्य लिहिलेली होती. आणि ते वाक्य पुन्हा राष्ट्रीय पातळीवरच्या शासकीय प्रशासनातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या विशेषांक आता 3-4 महिन्यापूर्वी निघाला. त्याच्यात पुन्हा तो लेख पुनर्प्रकाशित झाला होता. आणि त्याच्यात लिहिलं होतं शरद पवार साहेबांच्या त्या लेखामध्ये की सध्या वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झालेली असून
ती धर्मांधतेला खतपाणी घालत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे, अशा अर्थाचं त्यांनी ते लिहिलेलं होतं. त्याच्यावरून मग चॅनलवर डिबेट झाले. डिबेटवर 2-3 चॅनलवर मला बोलवलं गेलं आणि ते डिबेटमध्ये बोलवत असताना मी मग त्या डिबेटमध्ये सांगितलं, होय घुसखोरी झाली आहे, वैचारिक घुसखोरी 100% झाली आहे, तात्विक घुसखोरी 100% झालेली आहे. मग ते अँकर विचारत होते, कोण घुसखोर आहे तुम्ही, कोणाला, म्हणजे कोणीतरी असतील ना, तुम्ही कोणाला घुसखोर म्हणताय. तर त्या डिबेटमध्ये मी सांगू शकलो नाही, पण मी त्यांना सांगितलं मी नक्कीच लवकर ती यादी जाहीर करेल. आणि मग त्याच्यानंतर एक 8 दिवसानंतर मी महाराष्ट्रातल्या कोण कोण संतांच्या विसंगत मांडणी कीर्तनातनं करतायत हे मला माहितीच होतं आधी, बरेच दिवसापासून, खूप दिवस माहिती होतं. ते संत विचाराच्या विसंगत मांडणी करणारे, धर्मांध विचार रुजवणारे, कर्मकांडाचं महत्व सांगणारे जे कोण लोक आहेत, किंवा परधर्माचा द्वेष करणारे, भेदनीती, जाती धर्मावरून भेद सांगणारे कीर्तनातून प्रवचनातून, अशा लोकांची यादी काढायला गेलो तर ती यादी 100पेक्षा जास्ती व्हायला लागली. मग मी काय केलं, ती जरा चाळणी लावली त्याला. मग जरा विभागवार घेतले, वेगवेगळे घेतले, तरी ती यादी माझी काय 40-50 वर परत आली खाली. परतही त्याच्यातून मी चाळणी लावली. मी एक दिवस असा एक रात्रंदिवस त्याच्यात घालवला एकदा, आणि 20 नावं मात्र मग मी अगदी करेक्ट काढली, ज्यांचे माझ्याकडे काहीतरी पुरावे आहेत. कारण पुराव्याशिवाय बोलायचं नाही, गृहपाठ केल्याशिवाय कुठेही व्यक्त व्हायचं नाही, हे डॉक्टर कुमार सप्तर्षींनी आम्हाला युक्रांमध्ये डोक्यात फिट भरून ठेवलेलं आहे. आणि ते संतही सांगत होते. तर ते गृहपाठ केल्याशिवाय बोलायचं नाही, तशा पद्धतीनं पुराव्याशिवाय बोलायचं नाही, हे पक्क डोक्यात असल्यामुळे मी ते सगळे 20 लोकांची नावं काढली. ती 20 नावं सोशल मीडियात आहेत, मीडियात आहेत, पत्रकार परिषद घेऊन मी जाहीर केली. त्यांच्यावरचे आक्षेप पण मी नोंदवले. त्यांना 25 प्रश्न मी नोंदवलेत की या 25 प्रश्नांची जर तुम्ही उत्तरं दिली सप्रमाण, तर मी तुमचा जाहीर माफी मागायला तयार आहे, किंवा तुमचं जाहीर सत्कार सुद्धा मी करेल. फक्त माझ्या 25 प्रश्नांची तुम्ही जाहीर सप्रमाण मुद्देसूद उत्तरं द्यावीत, सरळ उत्तरं द्यावीत, विषयांतर करायचं नाही. कारण विषयांतर करण्यात ते समोरचे लोक फार माहिर आहेत, ते मुद्द्यावर बोलणारच नाही. तुम्ही मंदिराचं बोलला की ते इकडं दुसरं काहीतरी हॉस्पिटलचं सांगतील, तुम्ही आरोग्याचं बोलला की ते शिक्षणाचं काहीतरी तिसरंच बोलतील, शिक्षणाचं बोलायला लागले तर ते म्हणतील काँग्रेस किती भ्रष्टाचारी होती ती बघा. आपण त्याच्यावर काही सांगायला लागलो तर ते म्हणतील ते वारीत असं असं झाले बघा. ते विषयांतरच करणार, ते कधीच मुद्देसूद बोलत नाही. मी तर त्याच्यावर ठाम आहे, जो मुद्देसूद बोलेल तो भाजप आणि RSS असूच शकत नाही. मुद्देसूद बोलणारा भाजप आणि RSS असूच शकत नाही, असं माझं ठाम मत आहे, अनुभवांती मत आहे. मी 35 वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. मग आता काय झालं, ही यादी जाहीर केल्यावर फार आगडोम उसळला महाराष्ट्रामध्ये. सगळ्या चॅनलनी त्याच्या बातम्या केल्या. आणि मग आता काय करायचं. आणि मी त्यांना जाहीर चॅलेंज केलं होतं की तुमच्या 20 पैकी कुणीही 2-5 लोकांनी पुढे यावं आणि माझ्या 25 प्रश्नांची पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावीत. अक्षरशः आज अखेर या क्षणापर्यंत त्या 20 पैकी एकही जण कुणीही माझ्या 25 प्रश्नांची सप्रमाण उत्तर द्यायला पुढे आलेला नाही. नाही आलेले कुणी. फार दिग्गज लोक आहेत बरं का ते 20 लोक, किरकोळ लोक नाही आहेत ते. त्यातले 2-4 तर डायरेक्ट हॉटलाईन मुख्यमंत्री, हॉटलाईन पंतप्रधान आहेत. त्या 20 पैकी नंबर 1चं जे नाव आहे ते अयोध्येच्या राम मंदिराचे खजिनदार आहेत, किशोर व्यास उर्फ गोविंद देवगिरी. ते पळून गेले, लपून बसतायत सध्या. मध्ये मी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की राम मंदिरामध्ये एवढा दरोडा पडलाय, गोविंद देवगिरी खजिनदार कुठे आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. मीडियात कुठं कुठं बातम्या आल्या, काय आल्या. नंतर मग ते काही लोकांनी आणखी विषय घेतला, उत्तर भारतातल्या लोकांनी मग ते अजून लावून धरलं. आत्ता तर सगळेजण त्यांच्यावर बोलतायत. आणि गोविंद देवगिरी परवा तुम्ही पाहिलं असेल, त्या मीडियाशी सुद्धा नीट उत्तर द्यायला ते तयार नाहीत. त्या गोविंद देवगिरींची हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे, हजारो. मुख्यमंत्री 5 स्टार म्हणतो आपण, मुख्यमंत्री 5 स्टार 7 स्टार जीवन जगतात नाही का, मंत्री वगैरे उद्योगपती, त्यांच्यापेक्षाही काकणभर जास्त 5 स्टार 7 स्टार काय म्हणा, किती स्टार लावायचं तेवढं हे जगतात. ह्या गोविंद देवगिरींच्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मिळून 34 वेदव्यास प्रतिष्ठानच्या शाळा आहेत. कदम साहेब तुमच्या कमी पडतील, तुमच्या काहीच नाहीत.
वेद व्यास प्रतिष्ठान, पण तुमच्यात आणि त्यांच्यात बेसिक फरक आहे, तो मला सांगायचा आहे. त्या वेद व्यास प्रतिष्ठानची आळंदीमध्ये 12 एकरावर संस्था आहे, मोशी रोडला. तपोवन ज्याला म्हणतात, तपोभूमी असं काहीतरी नाव दिले. खरं तपोवन म्हटल्यानंतर मग तिथे तुम्हाला कुठलंही काही करता येत नाही, ते जंगल किंवा साधंच ठेवायला लागतं. पण तिथे 5 स्टार आहे सगळं. तर तपोवन नावाला ते कुठंच साजेसं नाहीये. तिथे जे काही शिक्षण दिलं जातं ते ब्राह्मणेतर कोणालाही तिथे प्रवेश नाही. आज पण जाऊन बघा, कुणी म्हणत असेल ना कुठे मनुस्मृती, कुठे आता वैदिक वगैरे, कुठे आता वर्णव्यवस्था वगैरे, जाऊन बघा गोविंद देवगिरींच्या सगळ्या शाळा, 34 शाळा आहेत भारतामध्ये, ब्राह्मण असल्याशिवाय प्रवेश नाही. उपनयन संस्कार झालेला पाहिजे, शेंडी जाणवं पाहिजेच, पंचगव्य प्राशन केलेलं पाहिजेच, संस्कृत आलंच पाहिजे, कसं कवायना, मोडकं तोडकं कवायना, तरच तिथे प्रवेश आहे. काय करायचं? आणि यांनी मग आपल्याला मध्यंतरी सांगितलं, तो गदारोळ एक उठला होता, मी जाहीर केलं. त्याच काळात पुणे विद्यापीठात त्यांचं एक लेक्चर होतं. त्या लेक्चरमध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराजांचे जे ग्रंथ आहेत, ज्याला वारकरी संप्रदायामध्ये प्रस्तांत्रयी म्हणतात, वारकरी संप्रदायाची प्रस्तांत्रयी म्हणजे काय, तर ज्ञानेश्वरी, एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत आणि संत तुकाराम महाराजांची गाथा, हे 3 ग्रंथ म्हणजे प्रस्तांत्रयी वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ आहे ते. ह्या महाराजांनी, गोविंद देवगिरींनी तिथं पुणे विद्यापीठात जाहीरपणे एका चर्चासत्रात सांगितलं की हे ग्रंथ नसून फक्त केवळ संकलन आहे, ग्रंथ नावाचा दर्जा त्याला नाही, हे जाहीर बोलले. आणि म्हणाले फक्त रामदास स्वामींचा दासबोध हा एकच ग्रंथ म्हणावा असा ग्रंथ आहे, हे जाहीर बोलले. मग सगळीकडनं टीका हळूहळू व्हायला लागल्या. आम्ही आवाज उठवला, बाकीचे काही बरंच बोलायला लागले. सदानंद मोरेंना सुद्धा कोणीतरी बोलतं केलं, तेही बोलले. आणि मग त्यांनी माफी मागण्याची नौटंकी केली, थोडीशी दिलगिरी. त्या पद्धतीनेच माफी मागायची, म्हणजे काय अशी सरळ माफी नाही, चुकलो विकलो असं काही नाही. ते असे शब्द वगैरे शब्दांछल करून दिलगिरी व्यक्त केली त्यांनी नंतर, कारण इलाजच नव्हता. वारकरी संप्रदायामध्ये संतापाची लाट येत होती. पटकन ते थोडंसं दिलगिरी व्यक्त करून मोकळे झाले. पण डोक्यात त्यांच्या काय आहे, रामदास स्वामींचा दासबोध. खरं तर रामदास स्वामींची परंपरा, रामदासी संप्रदाय हा वेगळा आहे. भारताच्या राज्यघटनेने आपल्याला श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य दिलंय ना, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणता धर्म आचरण करावा, कोणतं प्रार्थना करावी, काय करावं, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत अधिकार आहे, राज्यघटनेनेच आपल्याला अधिकार दिलेला आहे. मग तुमचा रामदासी संप्रदाय, रामदास स्वामींचा ग्रंथ हे स्वतंत्र संप्रदाय असताना तुम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या गादीवर येऊन कशासाठी नाचताय? तुमच्या गादीवर तुम्ही नाचा ना, काय धिंगाणा घालायचा तिकडे घाला, तिकडे नाचा, तुमचा प्रचार प्रसार, तुमच्या बैठका चालूच आहेत ना सगळीकडे. तरी तुम्हाला ज्ञानोबाचा तुकोबांचा वारकरी संप्रदाय पुन्हा का इकडे घुसखोरी करावीशी वाटते? आणि या गोविंद देवगिरींनी काय केलं सगळ्यात मोठं, काही वर्षापूर्वी, त्याला 10 वर्ष होऊन गेली, जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्यांनी छळलं, त्या विचारधारेच्या लोकांना कसं तिथे आणून बसवलं ते आजही आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना मी मगाशी सांगितलं, अंगावर उकळतं पाणी टाकलं होतं, त्यांना मारहाण झाली होती, त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडवायला लावल्या होत्या. असं काय होतं त्या गाथेमध्ये? मंबाजीची पार्टी आणि तुकाराम महाराजांची पार्टी, आजच्या भाषेत बोलायचं म्हणलं, राजकीय भाषेत, मंबाजीची पार्टी वेगळी होती, तुकाराम महाराजांची पार्टी वेगळी होती. तुकारामांच्या पार्टीच्या स्टेजवर येऊन मंबाजी सांगायचे म्हणजे याला घुसखोरी नाही म्हणायचं. तर दुसरा काय शब्द आहे मला कळत नाही, दुसरा शब्द पर्याय असेल तर सांगा घुसखोरीला. मी गांधी भवनमध्ये येऊन घुसखोरी करून नथुराम गोडसे जर सांगायला लागलो, इथे येऊन ह्या स्टेजवर येऊन मी नथुराम गोडसेचं महिमा मंडन करायला लागलो, तर ती माझी घुसखोरी आहे का नाही? तसं ह्या गोविंद देवगिरींनी हे जे पैसे चोरी गेलेत ना, 1400 कोटी राम मंदिराचे वगैरे, हे आत्ताचे झाले. राम मंदिर उभारणीतला घोटाळा फार मोठा आहे. तिथला एक एक दगड 4-4 पट किमतीला घेतलाय. जमीन तिथं तो एजंट आहे ना, 1 कोटी रुपये एकराने घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी 4 कोटींनी त्या देवस्थान ट्रस्टला ती जमीन विकायचा. आज 1 कोटींनी घ्यायची आणि उद्या 4 कोटींनी राम मंदिर ट्रस्टला द्यायची, असे एजंट तिथं गोळा झालेले होते. तो भ्रष्टाचार अजून काही कोटीचा आहे. असू द्या, पण गोविंद देवगिरीकडे पैसा आला कुठून? तो गोविंद देवगिरीकडे पैसा आला हा असाच इकडून तिकडून गोळा होता, ज्यांचं खातं नाही. जे कर्नाटकचे गृहमंत्री मध्यंतरी म्हणाले ना, काय त्यांचं नाव,
RSSची नोंदणी नाही. हा, खरगे, पण त्यांचं नाव काय? हा, प्रियांक खरगे. प्रियांक खरगेंनी जे सांगितलं ना, RSSला प्रश्न विचारले, असे प्रश्न बऱ्याच वेळा इतिहासात विचारून झालेत की तुमची नोंदणी नाही, तुमचं ऑडिट नाही, हिशोब नाही, हा पैशाचं काय? त्याच्यावर उत्तर नाही आली पुढून. तर ह्या गोविंद देवगिरी काय करतात, अशा लोकांना पैसे देतात की जे लाचार होऊ शकतील किंवा आडले बिडलेत वारकरी संप्रदायात. कोण आहेत? मग जुन्नरचे एक जुने महाराज आहेत, पांडुरंग महाराज घुले. आता ते 70-75 वय त्यांचं असेल, आता 70च्या आसपास. त्यांनी एक गाथा मंदिर बांधायला काढलं होतं देऊमध्ये. गाथा मंदिर भव्य मंदिर आहे. तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या 4 पट मोठा त्याचा आवाका आणि ते डॉलर आहे सगळा. तुम्ही जाऊन बघा कधी, देऊच्या मंदिराच्या तिथं बाजूनी एक 200-300 मीटरवर ते गाथा मंदिर आहे इंद्रायणीच्या काठावर. त्या गाथा मंदिराचं बांधकाम काढलं 1/2 यांनी इस्टिमेट केलं नाही. बहुजन समाजाचं म्हणजे ठरलेलं असतं, आपलं बघू होईल तसं होईल असं करायचं ठरलेलं असतं ना. त्याचं काही इस्टिमेट वगैरे बनवण्याची भानगड नाही, किती लागणार आहेत, किती खर्च वगैरे काय भानगड माहीतच नाही. आणि मग पैसे कमी पडले आणि मंदिराचं काम अर्धवट. मग काय केलं, कुणीतरी त्यांना सल्ला दिला आणि गोविंद देवगिरीकडे घेऊन गेले. गोविंद देवगिरीकडे नेलं आणि सांगितलं ते मंदिराचं काम अपूर्ण आहे, आमचं गाथा मंदिर बांधायचंय. गोविंद देवगिरी म्हटले करू की आपण. आणि गोविंद देवगिरीने मग पुन्हा त्यांना बोलून घेतलं, काही नियम अटी घातल्या, गाथा मंदिराला पैसे दिले, गाथा मंदिर उभं राहिलं. पण उभं राहिल्यानंतर फक्त गाथा मंदिरात फक्त गाथा नाही, तिथे दासबोध सुद्धा आहे. आजही त्या गाथा मंदिरात जे काही विद्यार्थी तिथे वारकरी शिक्षण घ्यायला जातात, त्यांना मनाचे श्लोक किंवा दासबोध तिथं वाचन किंवा ते करायला लागतंच, कंपल्शन आहे. तुकोरोमांच्या इलाक्यात त्यांच्या घराजवळ रामदास स्वामींनी दासबोध तिथं आणले. पांडुरंग घुल्यांचा खांदा वापरला. पांडुरंग घुल्यांना तेव्हा कळलंही नसेल, ते त्यांच्या डोक्यात काय आपल्या काळात गाथा मंदिर झालं पाहिजे, त्यांना इतिहासात काहीतरी आपलं नाव नोंदून घ्यायचं असेल ना, आपलं मंदिर होण्याशी मतलब असं काहीतरी असेल डोक्यात. आणि ते घडलं आणि आज ते सुरू आहे. घुसखोरी केव्हापासून झाली? हे 20 लोक जे आहेत ना, हे मी एकट्या गोविंद देवगिरीचं मला एवढा वेळ लागला सांगायला, मी तरी थोडक्यात सांगितले. त्यांचं फार मोठं अजून बरंच काय 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 सांगता येईल. त्यांनी अजून एक चमत्कार केला. ज्या दिवशी मला अटक झाली होती, आत्ता वाघोली पोलीस स्टेशनने अटक केली 1:15 वाजता, आणि सकाळी 9 वाजता माझ्या फेसबुकला मी व्हिडिओ टाकलेला गोविंद देवगिरींचा. पुरावे सगळे मी सोशल मीडियात व्हायरल केलेले आहेत, पत्रकारांनाही दिलेले आहेत. काय व्हिडिओ होता तो? तर ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांच्या वेद व्यास प्रतिष्ठानचे सगळे विद्यार्थी आणले होते, भगवे कपडे घालून, शेंडी जाणव वगैरे दिसेल अशा पद्धतीने सगळे वळीने आणले होते आणि मंदिराच्या त्या तिथल्या आवारात बसवले आणि वेद पठण वगैरे ते सगळे वेद मंत्र वगैरे म्हणायला तिथे सुरुवात केली. तिथे ते ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ नाही म्हणले, ज्ञानेश्वरी नाही वाचली, किंवा चांगदेव 65 वाचली नाही, किंवा मुक्ताबाईचे ताटीचे अभंग वाचले नाहीत, किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा जो काय अमृतानुभव ग्रंथ आहे तो नाही वाचला. ज्या धर्मपीठाने पैठणच्या ज्ञानेश्वर महाराजांनी भावंडांना न्याय दिला नाही, पैठणच्या धर्मपीठांचं माऊलींचं भांडण काय होतं, कसला वाद होता, हा प्रश्न आम्हाला कधीतरी पडणार आहे की नाही. आम्हाला डॉक्टर कुमार सप्तर्षींनी डोक्यात बारूद भरून ठेवलं, सांगितलं की ज्या तरुणांना प्रश्नच पडत नाही ते तरुणच नाहीत, हे डोक्यात फिट टाकलेलं. तशाच अर्थाचं मला वाटतं आचार्य दादा धर्माधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या तरुणाई या पुस्तकात लिहिलेले आहे की ज्याला प्रश्न पडत नाही तो तरुण कसला. आणि मग मला हा प्रश्न पडतोच आहे बरेच वर्ष की ज्ञानेश्वर माऊली आणि भावंड पैठणच्या धर्मपीठाकडे न्याय मागायला गेली होती, त्यांना काय बांधाला बांध होता का, काय कॉन्ट्रॅक्टरवरून भांडण होतं का, काय जमिनीचं देणं घेणं, पैशाचं काय व्याजाचे पैसे वसूल करायचे होते, असं काय काय भांडण काय होतं, कसला वाद होता, हा प्रश्न कधी आणि कुणाला पडणार आहे की नाही. का छळलं, का त्यांना वाळीत टाकलं, का त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, कुठला गुन्हा केला होता त्यांनी असा, हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे ना. हा वैचारिक आणि तात्विक सांस्कृतिक वाद आहे. ते ज्ञानेश्वरांनी भोगलं. जन्माने ब्राह्मण असून सुद्धा आज जे कोणी आम्हाला ओरडून ओरडून 100 वेळा सांगतात ना, ब्राह्मण जन्मानी नसतो कर्मानी असतो. मी जे 20-25 प्रश्न विचारले त्याच्यात तोही प्रश्न आहेच आहे
की मागच्या 1000 वर्षामध्ये कर्माने ब्राह्मण ठरलेली 10 नावं सांगा. जाहीर सवाल आहे आज पण माझा पुन्हा. कर्माने ब्राह्मण ठरलेले 10 नावं मागच्या 1000 वर्षातली सांगायची, की ज्याला शंकराचार्यांनी किंवा धर्मपंडितांनी मान्यता दिली. होय हा ब्राह्मण आहे, होय तुकाराम महाराज ब्राह्मण आहेत, होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके विद्वान होते म्हणजे ब्राह्मणच असणार, होय महात्मा फुले सुद्धा इतके विद्वान होते धर्मचिकित्सा करतात म्हणजे महात्मा फुले सुद्धा ब्राह्मण असतील, होय संत चोखोबा सुद्धा ब्राह्मण असेल, होय सावता सुद्धा संत ब्राह्मण असेल, गोरोबा काका ब्राह्मण आहेत, संत कबीर ब्राह्मण आहेत, संत शेख मोहम्मद महाराज ब्राह्मण आहेत. सांगा कोणीतरी. नामदेव महाराज ब्राह्मण आहेत. हे विद्वान नव्हते का? ह्यांना ज्ञान नव्हतं का? ह्यांचं आचरण शुद्ध नव्हतं का? काय नव्हतं यांच्याकडे? मग हे का नाही कर्माने ब्राह्मण ठरले? साधा प्रश्न आहे का? प्रश्नच पडू नयेत? प्रश्न पडणं आजच्या काळात ठीक आहे, एवढ्या 8-10 वर्षात जरा प्रश्न पडणं किंवा प्रश्न विचारणं गुन्हा ठरतोय हल्ली, काय त्याला इलाज नाहीये. पण आता क्रांती मनातल्या मनात तरी कशी होणार? वर खडे उठणार, बोलावं तर लागेलच, लिहावं तर लागेलच, व्यक्त तर व्हावंच लागेल, प्रश्न तर विचारावेच लागतील. या व्यवस्थेला प्रश्न विचारलेच पाहिजेत ना. ज्या महामानवांची नावं घेऊन आपण रोज आपली भाषणं करतो, लिखाण करतो, ज्या महामानवांचा उल्लेख केल्याशिवाय आपली भाषणं पूर्ण होत नाहीत, त्या महामानवांनी भूमिका घेतल्या म्हणून त्यांना त्रास झाला, म्हणून त्यांचा संघर्ष त्यांना सहन करावा लागला. आणि तो संघर्ष किरकोळ नव्हता हो, जीव घेणा संघर्ष होता. हालापेष्ट सहन केलेले आहेत प्रचंड, जे आपण त्याचं वर्णनही केलं तरी आपल्याला अंगाला काटा येतोय. त्या सहन करणं लांबची गोष्ट आहे. आणि मग ज्ञानेश्वरांचं पैठणचं धर्मपीठाचं जे भांडण होतं त्याच्यातनं जो काही त्रास झाला, त्या माऊलींच्या तत्वज्ञानाने, माऊलींनी जे तत्वज्ञान मांडलं, चिद्विलासवाद मांडला, समता मांडली, मानवता मांडली, किंवा भगवद्गीता संस्कृत मधली प्राकृत भाषेत आणली, म्हणली सगळ्या जगाला कळू द्या, जर ब्रह्म सत्य आहे, म्हणजे जर धाग्यापासून कापड बनत असेल तर कापड सत्य आहे. मग जर वेद उपनिषदामध्ये सांगितलंय ब्रह्म सत्य आहे, तर ब्रह्म सत्य आहे, तर मग सगळे जीव एकच आहेत, सगळे जीव सारखेच आहेत असं माऊलींनी सांगितलं. तोच समतावाद, म्हणजे ज्याला चिद्विलासवाद हा शब्द आहे त्यांच्या अमृतानुभवामध्ये. मग माऊलींच्या त्या तत्वज्ञानाच्या उराव बसून मंदिरामध्ये वेद उपनिषद 4 वेदाचे जे काही संतांनी नाकारलेले तत्वज्ञान आहे, वैदिक कर्मकांड नाकारलं, ते गोविंद देवगिरीनी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये मागच्या वर्षी तिथं ते केलं दादागिरीने. दादागिरी म्हणजे काय? हा बाबा नरेंद्र मोदींचा माणूस आहे, ते विश्वस्तांची आडवायची हिंमत तरी आहे का? कारण राम मंदिराचं जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा सगळ्या शंकराचार्यांचा विरोध होता. काढून बघा, मी माझ्या पदरचं नाही सांगत. सगळ्या शंकराचार्यांनी सांगितलं होतं की मंदिराचं काम अजून अपूर्ण आहे आणि रामनवमी वगैरे काही तिथी त्यांची जी काय असेल ती अजून पुढे, अजून ती वेळ नाही आलेली, तुम्ही कसं काय एवढी घाई करता? तरी पण नरेंद्र मोदींचा, मोहन भागवत काकांचा हट्ट होता ना. निवडणुका जवळ आल्या होत्या पुढे, त्याचं राजकीय मायलेज त्यांना घ्यायचं होतं, इलेक्शनमध्ये संधी साधायची होती, म्हणून ते केलं. आणि नरेंद्र मोदींनी त्या प्राणप्रतिष्ठेसाठी उपवास केला होता, आणि तो उपवास प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सोडायचा होता, काहीतरी 2 का 4-5 दिवसाचा काय उपवास असेल, आणि तो सोडायला शंकराचार्य काही तयार नव्हते. ते म्हणले हे धर्मतत्वज्ञानात बसत नाही, कारण तुम्ही प्राणप्रतिष्ठा करायची, तुम्ही कोण? भांडण झालं त्यांचं शंकराचार्यांचं. सगळे शंकराचार्य बघा तिथे उपस्थित नव्हते. हा, नव्हते ना. चुकत असेल तर मला दुरुस्त करा. आणि मग त्या गोविंद देवगिरींनी नरेंद्र मोदींचा उपवास सोडवला. चमच्याने ते ज्यूसचं असं ते भरलं त्यांना, नरेंद्र मोदींनी ते चमच्याने प्राशन केलं, गोविंद देवगिरींचं दर्शन घेतलं. हे अख्ख्या जगाने पाहिलं, भारताने पाहिलं. आता त्या गोविंद देवगिरीला ज्ञानेश्वर महाराज तिथलं देवस्थानचे विश्वस्त मंडळ आहे, ट्रस्टी, एवढं मोठं नाही हो ते की यांना अडवतील, तुम्ही हे करू नका इथं म्हणणार. हिंमत आहे का त्यांची? आणि ते केलं त्यांनी. हे बघताना लोकांना वाटतं असून दे, आपलं सामान्य लोक भोळी भाबडी तो सगळेच जण विचार करतात असं नाही. लोक काय म्हणणार, असून दे की मग देवाचंच, आपलं हिंदू धर्माचंच की, मग त्याला काय होते, आपलं हिंदूंचंच की.
अरे पण ज्ञानेश्वरांच्या विपरीत आहे ते. ज्ञानेश्वरांनी खोडलंय ते. ज्ञानेश्वरांनी हरिपाठात सांगितलं, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी करून तुम्हाला कुठलीही सिद्धी मिळणार नाही, फक्त दंभ निर्माण होईल. दंभ म्हणजे अहंकार, की मी एवढे योग केले, एवढे याग केले, एवढे विधी केले. सर्वा घटी राम देहा देही एक, हे त्यांनी सांगितलं ना. देवाच्या द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. किती साधं गोष्ट सांगितली हरिपाठात. रोज व सगळे वारकरी हरिपाठ म्हणतात 2 टाइम. काय म्हणतात ते? देवाच्या द्वारी उभा क्षण बरी, क्षणभर उभं राहा देवाच्या पुढं. आणि काय म्हणा? हरिमुखे म्हणा, म्हणजे फक्त हरी हरी म्हणा. तुम्हाला पुण्याची गणनाच तुमच्या कोणी करू शकत नाही, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तुम्हाला कुठलेही वेद याग विधी काही होम हवन काही करायची गरजच नाही हो. तुम्ही आजही बघा, जेवढे संत आपल्याकडे जवळपास 36 संत होऊन गेले वारकरी संप्रदायात, एकाही संतांच्या मंदिरामध्ये किंवा पंढरपूरचं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कुठलाही होम हवन यज्ञ याग विधी कधी होत नाहीत. आता अलीकडे काही वर्षात अभिषेक करायला लागलेत. ते अभिषेक करतात बरं का, विठ्ठलाचा अभिषेक करतात, माऊलींच्या समाधीचा अभिषेक करतात. हा अभिषेक सुद्धा संतांच्या विचारांच्या विसंगत आहे. त्यांचा तो अवमान आहे खरं. कसला अभिषेक आणि कोण करतो? अभिषेक करण्याचा अधिकार कोणाला आहे? चर्मकार करू शकतो का? मातंग करू शकतो का? कोण करू शकतो? धनगर करू शकतो? माळी करू शकतो? शूद्रातिशूद्र कुणीच करू शकत नाहीत. संतांनी वर्णव्यवस्था नाकारली. माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं 18व्या अध्यामध्ये, वेद हे कृपण आहेत, फक्त 3 वर्णाच्याच कानी लागलेले आहेत, त्याचा शूद्रांना काही उपयोग नाही. हे 18व्या अध्यायात माऊली सांगतात. वेद कृपण आहेत. कृपण म्हणजे काय? कंजूस. कंजूस अशा अर्थाने येते, किंवा कपट अर्थाने सुद्धा काही ठिकाणी वर्णन करताना, काही निरूपण करताना कपट म्हणले, कुणी कंजूस म्हणले. मग अशी कीर्तनकारांची नावं सांगत असताना विषय माझा राहिला. मामासाहेब दांडेकरांनी ज्ञानेश्वरीचं जे लिहिलं, मामासाहेब दांडेकर सुद्धा राजकीयच होते. त्यांच्या घराण्यात सुद्धा आमदार वगैरे अशी लोक होती, आणि ते सुद्धा पुणे विद्यापीठाच्या कुठल्या तरी कमिटीवर होते. ते पण कीर्तन प्रवचनकार करत होते ना. मग विकास लावंडेंनी प्रवचन केलं म्हणून असा कोणता गुन्हा झाला? विकास लावंडेला तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की तू जे प्रवचन करतो त्याच्यात हे 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 संतांनी सांगितलेलं नाही, तू कसं काय सांगतो? संतांच्या विसंगत मांडणी जर केली, संत विचाराच्या आणि संत तत्वज्ञानाच्या विसंगत मांडणी जो कोणी करेल त्याला घुसखोर म्हणावे, या मताचा मी आहे. मग आता हे संतांचं सगळं जे तत्वज्ञान असताना यांनी अशा पद्धतीने घुसखोरी तिथे केलेली आहे. दुसरं कोण? श्रीरामपूरला सरला बेट आहे. जुन्या लोकांना माहिती असेल, कोणी जर तिकडे श्रीरामपूरला, तिथे सरला बेटावर गंगागिरी महाराज होते. एक फार सात्विक साधू वृत्तीचा माणूस होता गंगागिरी महाराज. त्यांचं खूप मोठं तिकडं प्रस्थ आहे. ते झोपडीत राहायचे त्या सरला बेटावर, आणि पंढरपूरची वारी करायचे. पण वारीला जाताना ते झोपडी जाळून टाकायचे, आणि पुन्हा आल्यावर पुन्हा झोपडी दुसरी बांधायची. खिसा असलेले कपडे कधी घातले नाहीत, कुठलाही धनसंचय केला नाही. अतिशय सात्विक वृत्तीचा माणूस. त्याच्यानंतर एक मध्ये दुसरे त्यांच्या गादीवर, तिथे गादीची परंपरा आहे त्यांची, गिरी वेगळी परंपरा आहे. वारकरी संप्रदायात कुणी गिरी नसतात बरं का, फक्त इथं हरिभक्ती पारायण असतात. कुणी आचार्य नसतो. वारकरी संप्रदायाला शंकराचार्य नाहीत. आचार्य तुषार भोसले जो म्हणतोय ना एक आहे, तो आचार्य वगैरे काही नाही बरं का, बोगस आहे. बोगस आहे तो. डिबेटला माझ्याशी यायला तयार नव्हता. चॅनलवाल्यांनी खूप प्रयत्न केले, विकास लावंडे तुमच्या दोघांचा आम्ही करू, नाही आला तो. तर आचार्य, शंकराचार्य, धर्माचार्य, वेदांताचार्य असले कुठलेही डिग्र्या वारकरी संप्रदायात नाहीत. वारकरी संप्रदायामध्ये एकच आहे, हरिभक्ती परायण, दुसरं काहीही नाही, कुणी किती विद्वान असू द्या. त्यामुळे ती गिरी परंपरेनुसार तिथं एक गादीवर दुसरे बसले. आता जे तिथं बसलेत, ज्या 20 मध्ये नाव मी घेतलंय, ते रामगिरी आहेत. रामगिरी, जे तिथे RSSचं राष्ट्रीय पातळीवरचं शिबिर त्यांनी 3 वर्षापूर्वी तिथे सरला बेटावर घेतलं होतं, 4 दिवसाचं. 4 दिवस तिथे दर्शन बंद होतं. भाविक जे नेहमी त्यांचे परंपरागत भक्त आहेत त्यांना दर्शन बंद होतं. 4 दिवस तिथं RSSचं राष्ट्रीय पातळीवरचं शिबिर त्यांनी घेतलं, मोहन भागवत आणि रामगिरी.
आजही रामगिरी हिंदू हृदय सम्राट अशा अर्थाने त्यांना भाषणाला सगळीकडे बोलवलं जातं आणि मुस्लिम द्वेष असा कडाडून करतात. मुहम्मद पैगंबरांचा त्यांनी गेल्या वर्षी अपमान केला होता, बरंच काय काय त्यांच्याबद्दल अश्लाघ्य विधानं केली होती आणि त्याच्यावर फार मोठा राज्यामध्ये कलह माजला होता. मुस्लिम समुदायामध्ये संतापाची लाट आली होती. ते हेच रामगिरी जे RSSचा उघड प्रचार करतात, उघड प्रचार करतात, लपून छपून नाही. दुसरे भास्करगिरी आहेत नेवासेचे, त्यांचाही फार त्यांचा दत्त संप्रदाय आहे तिकडे बरं का. त्याचं दत्तांचं मंदिर आहे. आपण संभाजीनगरला जाताना ते रस्त्यात लागतं ते नेवासा. तर त्यांचं नाव मी त्याच्यात घेतलं होतं. त्यांच्या भक्तांनी मला खूप ट्रोल केलं रामगिरी आणि भास्करगिरींच्या सोशल मीडियामध्ये. प्रचंड मला शिव्या बिव्या. मला त्या आठवड्यामध्ये किमान 5 ते 6 हजार फोन आले असतील. मला फोन बराच वेळा बंद ठेवायला लागायचा किंवा म्यूट करायला लागायचा, काहीतरी मला ते करायला लागायचं, किंवा काही फोन मी उचलायचं सुद्धा मध्ये मध्ये. प्रचंड फोन. हा फोन ठेवला की दुसरा आला की तिसरा, एकामागे एक रात्रंदिवस मला फोन चालू होते. शिव्या द्यायचे, प्रचंड शिव्या द्यायचे, घाणेरड्या शिव्या द्यायचे, खुनाच्या धमक्या मला शेकडोनी आलेले आहेत. त्या भास्करगिरींचा एक व्हिडिओ मी व्हायरल केला. काय व्हिडिओ होता तो? ते म्हणले संत आसाराम बापू इतका सात्विक सज्जन माणूस, त्या आसाराम बापूंच्यावर फार मोठा अन्याय सरकारने केलेला आहे. आसाराम बापूंची सुटका सरकारने केली पाहिजे. आसाराम बापूंच्यावर फार मोठा अन्याय झालाय पिता पुत्रांच्यावर, आणि त्यांची सुटका जर केली नाही सरकारने लवकरात लवकर, तर असे हजारो आसाराम बापू या राज्यात तयार होतील. हे जाहीर विधान त्या भास्करगिरींनी केलेलं आहे. म्हणजे यांचा संदेश काय आहे? बलात्कारी बाबा आम्ही तयार करू. ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्षा दिली, सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारलेत, त्या आसाराम बापूचं तुम्ही महिमामंडन करता आणि आमच्या मानगुटावर बसवता, आणि तुम्ही स्वतःला वरच साधू म्हणता भगवी कपडे घालून. ह्याच भास्करगिरीने 2022 मध्ये कीर्तन प्रवचन पण करता तुम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या गादीवर येऊन, आणि तिकडे काय केलं 2022 मध्ये? पंचदीक्षा विधी केला. पंचदीक्षा विधी, आणि तिथे मागे बोर्ड होता लावलेला, तुम्ही युट्यूबवर सर्च करून बघा, ते आहे कार्यक्रम सगळा. उत्तर भारतातले असे फार मोठे विद्वान पंडित वगैरे तिथे आणले होते, सगळे भगवे कपडे घातलेले. मोठा तिथे यज्ञ होम हवन वगैरे झालं, आणि वैदिक सनातन धर्म परंपरेनुसार पंचदीक्षा विधी तिथे केला. आता हे कोणत्या संतांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे विधी? ज्ञानेश्वरीत लिहिलाय का? हरिपाठात लिहिलाय का? एकनाथी भागवतात लिहिलाय का? तुकाराम महाराजांच्या गाथेत लिहिलाय का? कुठं लिहिलाय? संत जनाबाईच्या अभंगात आहे का? कुठं लिहिला हा विधी संतांच्या साहित्यामध्ये? एका तरी संत साहित्याच्या ग्रंथामध्ये, पुस्तकामध्ये, कोशातही कशातही असे वैदिक कर्मकांडाचे विधीचं समर्थन केलेलं दाखवून द्यावं कुणी पण. तर त्यांनी केलेलं नाही. आणि तेव्हापासून त्यांची पंढरपूरला तिथं आधीच्या जे कोणी महाराज होते तिथं ते पण असे सात्विक होते खूप त्या काळातले. आणि हे आता प्रचारक आहेत विश्व हिंदू परिषदेचे. बाबरी मस्जिदच्या विरोधात वगैरे राम मंदिर बांधण्याच्या मोहिमेमध्ये भास्करगिरी होते विश्व हिंदू परिषद. ते विनय कटियार वगैरे त्यांच्यासोबत यांनी काम केलेले आहे. ओपन ही विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी होते ते. आणि ते इकडे कीर्तन प्रवचन पण करणार, आणि कीर्तन प्रवचनातून काय सांगणार? संतांचं नाव घ्यायचं फक्त तोंडी लावायला, पंचपती म्हणायची, भजन काय असेल ते म्हणायचं. म्हणजे 40 लिटर दुधाचं कॅन घ्यायचं, पण त्याच्यात मिठाचा खडा टाकून द्यायचा. मग तिथं 16 संस्कारांचं महत्व सांगायचं. अरे 16 संस्कार करण्याचे शूद्रांना अधिकार तरी आहेत का? आणि शूद्र म्हणजे नुसते शूद्र अतिशूद्र म्हणजे नुसते पुरुष नाहीत, समस्त महिला सुद्धा शूद्र अतिशूद्र आहेत. समस्त महिला, ब्राह्मणांच्या महिला सुद्धा शूद्रच आहेत ना. त्यांच्याच ग्रंथांनी लिहिले, मनुस्मृतीत सांगितले स्त्रियांचा धर्म एकच आहे, पती परमेश्वर मानायचा आणि त्याची सेवा करायची आयुष्यभर. म्हणून तर सगळी व्रत वैकल्य स्त्रीला सांगितलेत. मंगळसूत्र, जोडवी, जे काय आहे ते सगळ्याच धर्मात स्त्रियांनी, एकाही धर्मग्रंथांनी कुठल्याच जगातल्या स्त्रियांना समता पुरुषांच्या बरोबरीने हक्क अधिकार दिलेले नाहीत, मात्र संतांनी दिलेले आहेत. नामदेव महाराजांनी 13व्या शतकात सांगितलं, यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर. आणि म्हणून तर जनाबाई म्हणाल्या, जेव्हा संत नामदेव जगभरामध्ये भारतामध्ये प्रचार प्रसार वारकरी संप्रदायाचा करायला गेले, उत्तर भारतापर्यंत गेले, पंजाब पर्यंत गेले नामदेव महाराज, त्या काळामध्ये इकडे वारकरी संप्रदाय पोरका झाला होता. जनाबाई नामदेव महाराजांच्या शिष्या समजल्या जायच्या. खरं तर जनाबाई नामदेव महाराजांपेक्षा 5-6 वर्षांनी मोठे होते बरं का, पण नामदेव महाराजांना त्या गुरु मानत होत्या.
आणि मग कोण इथं वारकरी संप्रदाय सांभाळणार महाराष्ट्रामध्ये, अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा जनाबाई म्हणाल्या, डोईचा पदर खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. त्या काळामध्ये डोईचा पदर खांद्यावर पडणं म्हणजे फार मोठं पाप, फार मोठा धर्मद्रोह, स्त्रीने धर्म बाटवला अशा अर्थाचं होतं ते. त्यावेळेस त्यांनी कमरेला पदर खोचून म्हणल्या, मी सगळीकडे हिंडेन जाईल आणि वारकरी संप्रदाय सांगत राहील. आणि त्यांनी सांगत राहिल्या. संत नामदेवांना पंजाबमध्ये गुरुग्रंथ साहेबांच्या मध्ये स्थान आहे हो. नामदेव महाराजांना पंजाबमध्ये शीख समुदायामध्ये जेवढं तिथे त्यांची प्रतिष्ठा आहे किंवा जेवढं मानलं जातं, जेवढी इज्जत केली जाते, जेवढा रोज नामोच्चार केला जातो, त्या नामदेव महाराजांना मात्र महाराष्ट्रात तेवढं तितकं नाही हो स्थान. नाही तेवढं मानलं जात नामदेव महाराजांना. का कोणास ठाऊक मला माहीत नाहीत. त्यांच्या कुटुंबातल्या 14 लोकांनी म्हणे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये समाधी घेतली. आजही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारात जर तुम्ही गेला नामदेव पायरीच्या तिथे त्या भिंतीवर पाटी लावलेली आहे, कुणी समाधी घेतली. आणि तिथेच चोखोबांची समाधी आहे. चोखोबांना समाधी सुद्धा नामदेव महाराजांनी तिथे दिली. पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं चोखोबाला स्पर्श करायचा आहे, चोख व्हायचंय, मग नाम घ्यायचंय आणि मग विठ्ठले. कारण अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर होती. म्हणून संतांचा जो भागवत धर्म आहे, नामदेव महाराज म्हणले, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. हा भागवत धर्म काय नेमका? तेव्हा वैदिक धर्म होता ना इकडे एका बाजूला, वैदिक सनातन धर्म आणि भागवत धर्म म्हणजे ज्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणतो, त्याच्यातला फरक मुख्य समजला की तुम्हाला हे गोंधळ लगेच लक्षात येईल. काय फरक आहे त्या दोन्हीतला? खरं संतांनी ना वेद उपनिषद जे आहेत हे 100% नाकारले पण नाहीत आणि 100% घेतले पण नाहीत. त्यातलं चांगलं जे काही तत्वज्ञान असेल, उदाहरणार्थ ब्रह्म सत्य आहे म्हणजे सर्वभूती ब्रह्म आहे, मग ठीक आहे ना, मग सगळ्यांना राम ब्रह्म आहे, मग आम्हाला ते चालतंय. पण वेदातलं वैदिक कर्मकांड जे आहे, जी पुरोहितशाही आहे किंवा वर्णव्यवस्था आहे, ती संतांनी नाकारली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना इथे अधिकार आहे. त्यामुळं समता जी संविधानात आली ती संतांनी तिकडे आधीच दिलेली आहे. स्त्री पुरुष समानता धर्मग्रंथात जरी आली नसली, मनुस्मृती किंवा वेद उपनिषदात आली नसली किंवा कुराण बायबलमध्ये आली नसली, तरी सुद्धा वारकरी संतांनी स्त्री पुरुष समानता 13व्या शतकात नामदेव महाराजांनी सांगून ठेवलेली आहे. नारी नर. पण आजही काही कीर्तनकार जे वैदिक परंपरेने डोक्यात त्यांच्या घुसडलेले आहे, ते सुद्धा कसं आलं ते पण मी सांगतो. ते कीर्तनातनं मात्र स्त्रियांना अजूनही त्यांच्या डोक्यात स्त्रिया शूद्रच असतात हे त्यांच्या डोक्यात फिट बसलेले आहे. आणि ते म्हणतात, जे टाळकरी असतात ना कीर्तनात, कीर्तनकार कीर्तन करतो बाजूला टाळकरी 5-25 काय टाळकरी उभे राहतात, त्याच्यात काय कीर्तनकार म्हणतात स्त्रियांना टाळकरी व्हायचा अधिकार नाही. स्त्रियांना टाळकरी होऊ देत नाहीत काही कीर्तनकार. स्त्रीने प्रमाण म्हणायचे नाही मध्ये. नारदीय कीर्तन आहे ना, चारुदत्त ताफळे पुण्यातला करतो, त्या 20 मध्ये त्याचं नाव आहे बरं का. हा, तो चारुदत्त ताफळे नारदीय कीर्तन करतो. नारदीय कीर्तनाच्या 2-4 परंपरा आहेत. त्यातली नारदीय कीर्तन जे आहे ना, त्यात मध्ये मला ते सांगावं लागते. विषय एकच आहे सगळा, मी विषयांतर करत नाही. नारदीय कीर्तन परंपरेमध्ये एकट्यानेच ते कीर्तन करायचं, प्रमाण पण एकट्यानेच द्यायचं, ज्ञान देण्याचा ज्ञान घेण्याचा अधिकार त्याला एकट्यालाच असतो. तिथे प्रमाण द्यायला दुसरी माणसं नसतात. आणि मग वारकरी संप्रदायातले नामदेव महाराजांनी मात्र याच्यावर क्रांती केली. जगातलं पहिलं हरिकीर्तन, ज्याला वारकरी कीर्तन म्हणलं जातं, ते पंढरपूरच्या वाळवंटात केलं. नामदेव महाराज म्हणले, सगळ्यांना अधिकार आहे, चला तुम्ही टाळ वाजवा आणि मी कीर्तन सांगत असताना तुम्हाला एखादा संदर्भ आठवला तर तुम्ही पण प्रमाण म्हणू शकता. प्रमाण देण्याचा सगळ्यांना अधिकार दिला आणि सगळ्यांना सामावून घेणारं कीर्तन ते हरिकीर्तन, वारकरी कीर्तन आहे. पण नारदीय कीर्तन परंपरेत तसं नाहीये. जे चारुदत्त ताफळे करतो, जो तिथे वर्णव्यवस्था सांगतो, वैदिक कर्मकांड सांगतो आणि या सगळ्या याच्यामध्ये बाकीच्यांना शूद्रच समजायचं. तर आता हे जे मी फरक सांगत होतो, भागवत वारकरी संप्रदाय आणि वैदिक सनातन धर्म, यातला मुख्य फरक काय? कुठलाही संप्रदाय जर प्रतिष्ठित व्हायचा असेल तर त्याला अधिष्ठान ग्रंथ असावे लागतात, आराध्य दैवत असावं लागतं, परंपरा असावी लागते, तीर्थक्षेत्र असावं लागतं, म्हणजे तो संप्रदाय प्रतिष्ठित होतो, मानला जातो.
मग त्याचं बाकीची अनेक उदाहरणं देता येतील बघा. अनेक आपल्याकडे देवी देवता आहेत, खंडोबा वगैरे, ज्योतिबा, अशा अनेक लोकांच्या परंपरा आहेत, सगळं आहे. पण तिथं तो संप्रदाय नाही त्याचा तयार झाला. संप्रदाय फक्त वारकऱ्यांचाच तयार झाला. नामदेव महाराजांनी त्यावेळेस सगळ्या संप्रदायांना एकत्र केलं. चैतन्य संप्रदाय होता, प्रकाश संप्रदाय होता, दत्त संप्रदाय होता, आनंद संप्रदाय होता. हे सगळे संप्रदाय एकत्र केले, नाथ संप्रदाय, आणि सगळ्यांना सांगितलं अवघे मिळून धरू पाये विठोबाचे. आणि सगळे संप्रदाय एकत्र केले आणि त्याचा वारकरी संप्रदाय तयार झाला. मग आता हे वारकरी संप्रदायाला प्रतिष्ठित करायचं तर अधिष्ठान ग्रंथ पाहिजे. तोपर्यंत ग्रंथ नव्हता. महर्षी वेदव्यासांनी भगवद्गीतेतनं हा विचार आधीच केलाय, उद्धवापासून प्रल्हादापासून ते चालत आलेले. पण मग अधिष्ठान ग्रंथ नव्हता ना. मग वारकरी संप्रदायाला पहिला अधिष्ठान ग्रंथ दिला तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिला, ज्ञानेश्वरीच्या रूपाने. चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हे ज्ञानेश्वर महाराजांनी अधिष्ठान ग्रंथ दिला, म्हणून वारकरी संप्रदायाला मान्यता पावली. मग पुढे नामदेव महाराजांनी त्याचा विस्तार केला, सगळीकडे फिरले. नामदेव महाराज जवळपास 54 वर्ष काम करत होते बरं का ज्ञानेश्वरांच्या नंतर. 54 वर्ष उत्तर भारतापर्यंत गेले. मग तिकडे संत कबीर, संत रोहिदास, संत मीराबाई हे सगळे भेटले. आता हे समकालीन संत, संत सावतामाळी, संत गोरोबा काका, संत चोखोबा, संत जनाबाई, हे सगळे त्या समकालीन संत आहेत. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंद्याला समाधी आहे. कबीर लतीफ मोमीने असं म्हणले तुकाराम महाराजांनी. मुस्लिम संत सुद्धा आहेत. त्यामुळं ह्या वारकरी संप्रदायाचा आणि याचा फरक स्पष्ट करणं फार आवश्यक राहिलं. आणि मी तो फरक पत्रकार परिषदेतनं सांगितला. हा माझा गुन्हा झाला. ही 20 नावं सांगितली आणि मी फरक सांगितला, हा माझा मोठा गुन्हा झाला. त्याच्यावर ते फौजदारी गुन्हा पण दाखल करू शकत नाहीत. मग काय करायचं? प्रतिवादही करता येत नाही. 25 प्रश्न विचारलेत, मग त्याला मारलं पाहिजे. ही परंपरा आहे ना आपली, पार संतांच्या पासून, गांधीपासून दाभोळकरांपर्यंत. पटलं प्रतिवाद नाही करता आला की मारूनच टाकायचा. तर माझा कधी खून होऊ शकतो बरं का, काही गॅरंटी नाही. रियालिटी सांगतो, मला रोज धमक्या आहेत, आजही धमक्या आहेत. म्हणजे काही धमक्या बंदच नाही आहेत, पण मी काही फिकीर करत नाही. संतांनी संसार करूनच परमार्थ करायला सांगितलेलं आहे. मी तसं करतोय, पूर्ण वेळ कार्यकर्ता आहे मी. हा फरक बघा, फार लक्षात ठेवा. तुमच्यापैकी काही लोकांना कदाचित माहिती असेल, कारण इथं खूप सिनियर ज्येष्ठ लोक आहेत, वाचक आहेत, अभ्यासक लोक समोर बसलेले आहेत. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आहे पंढरपूरचा पांडुरंग, जो निशस्त्र आहे. कुठलंही शस्त्र त्याच्या हातात नाही. कारण वारकरी संप्रदायामध्ये बदल्याची भावना नाही, सुडाची भावना नाही, हत्यारच नाही ना हातात. असा कमरेवर हात ठेवून विठ्ठल उभा आहे. सूड नाहीच हो, बदला नाहीच हो. बघा, सगळ्या संतांना छळलं, एक संत निर्विवाद झाले नाहीत, पण एकाही संतांनी प्रतिकार केलाय. पोरं घेऊन हाणाय गेलेत त्याला, राम अंबाजी भटाला किंवा मग यांना कुणाला, युसोबा खेचरला कुणाला हाणायला, असं झाले का? गांधीजींच्या सुद्धा त्याच विचाराचा पगडा होता हो. संत साहित्य गांधीजींनी वाचलं, गाथा वाचली, गीता वाचली, म्हणून तर मग ते सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर आहे गांधीजी सांगायला लागले. गांधीजींना कुठून काय स्वप्न पडलं का? तिथूनच घेतलं सगळे. आणि मग संतांनी बदला घेतला नाही, म्हणून ज्ञानेश्वरांचा हरिपाठ जे आहे ना, ते हरिपाठ किंवा पसायदान विशेषतः, पसायदान सगळ्यांना पाठ असतं. आपल्याकडे अलीकडे राष्ट्रगीतासाठी पसायदानाची परंपरा झाली आहे. सगळ्यांना पसायदान पाठ असतं, जसं राष्ट्रगीत पाठ आहे. पण पसायदानात नेमकं काय सांगितलंय, त्याचा काय अर्थ आहे, हा कधीच आम्ही बघत नाही. पसायदानात एक वाक्य सांगतो, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे खळांची, खळ, खळ म्हणजे कोण? दुष्ट लोक किंवा सैतानी प्रवृत्तीचे लोक किंवा क्रूर विचाराचे लोक, त्यांना खळ म्हटले. हिंसक लोक, त्या खळांची सुद्धा व्यंकटी सांडो, म्हणजे त्यांच्या बुद्धीत पालट हो, आणि त्यांच्यात थोडं तरी सत्कर्म असतं असं माऊली म्हणतात बरं का. असा कुठलाच खळ किंवा कुठलाच बदमाश माणूस किंवा कुठलाही सैतान त्याच्याकडे सत्कर्म नसतं असं नाही बरं का. काहीतरी सत्कर्म त्याच्यात असतंच असं माऊलींचं म्हणणं आहे. ते सत्कर्म वाढो म्हणतात, ते असं नाही म्हणत जे खळांचं वाटोळो. हा, बदल्याची भावना नाही हो. हे विश्वची माझी घर असं ज्ञानेश्वर सांगतात. सोपं आहे का हो? विनोबा भावे म्हणले जय जगत, पचतंय का आपल्याला? पचेल का?
जय जगतचा नारा दिला ना विनोबा भावेंनी. त्यांनी गीतेवर भाष्य केलं विनोबा भावेंनी, ज्ञानेश्वर महाराजांचा ते सगळा अभ्यास केला विनोबा भावेंनी, त्यांनी तिथूनच घेतला. हे विश्वची माझे घर हाच संदेश विनोबांनी नमस्कार जे सांगितले, जय महाराष्ट्र जय भारत, तसं जय जगत. पचतंय का आपल्याला? पचल. जय जगत म्हणले हो, त्याच्यात बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक सगळे आले हो. अखंड भारत, ह्या अखंड भारतवाल्यांनी जय जगत म्हणायला पाहिजे नियमाने, नाही म्हणत ते. हे विश्वची माझे घर सोपं नाही. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मकाला देव म्हटले हो. आणि हे घुसखोर रोज मुस्लिमांना शिव्या घालतात, रोज ख्रिश्चनांना शिव्या घालतात, कीर्तनातून, प्रवचनातून. तुमचं विश्व हिंदू परिषद तिकडे आहे ना, तुमची RSS आहे ना, तिकडे करा ना. तुम्हाला काय का चालूच आहे ना तुमचा दणका. ज्ञानोबा तुकोबाची गादी का वापरता? इकडे घुसखोरी का करता? हा माझा प्रश्न आहे. इकडे येऊन नाही सांगायचं तुम्ही. तुमच्या RSSचं आहेच ना, तुमचं विश्व हिंदू परिषद आहे, बजरंग दल आहे, तुमचं सगळं आहे ना. तिकडून तुम्ही वरडताच आहे, सांगताच आहे, रोज तुमचा कार्यक्रम चाललाच आहे. त्याच्यासाठी ज्ञानोबा तुकोबाची गादी, संतांची गादी वापरायची नाही. संतांच्या विचारपीठावरून तुमचे ते तसले विचार, द्वेषचे विचार मांडायचे नाहीत. संतांनी मानवता सांगितली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले हो. भेदाभेद अमंगळ आहे. मग आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग निशस्त्र आहे, तेव्हा अहिंसाच तिथे आली. तेव्हा तिथे बदल्याची भावना, सोडाची भावना नाहीच. वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत एकच आहे, दुसरा देव नाही वारकऱ्यांना. खऱ्या वारकऱ्यांचा एकच देव पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल. मग आता इकडे वैदिक सनातन धर्माचं आराध्य दैवत काय आहे? सांगता येईल कुणाला? नाही, ती प्रवृत्ती झाली. स्वार्थ ही प्रवृत्ती झाली. वैदिक सनातन धर्माचा मनुस्मृतीने सांगितलेला आहे, त्यांचं आराध्य दैवत आहे भूदेव. भूदेव कोण आहे? चॅट जीपीटीला विचारू शकता, गुगलला विचारू शकता. भूदेव देवांचाही देव, ब्राह्मण, तो देव आहे. आणि म्हणून ते सुपारीत सुद्धा देव आणून बसवतात नाही का, मंत्र म्हणून. पूजेला सुपारी मांडतात, काय मंत्र म्हणतात ते आपल्याला कुणालाच कळत नाही काय म्हणले ते, पण ते काहीतरी नाकात कुण ओम गणपती म्हणा असं काहीतरी म्हणतात. गणपतीला ते सुपारीत आणतात. हा आणतात, मग त्यांच्यात तेवढी ताकद आहे, म्हणजे देवांचेही देव ना ते. तर वैदिक सनातन धर्माचं आराध्य दैवत भूदेव. वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ कोणते? तर गीता भागवत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांची गाथा, सगळ्या संतांचे अभंग, हरिपाठ, सर्व संत साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहेत. कोणत्याही कीर्तन प्रवचनकाराने, निरूपण करणाराने संत साहित्याच्या पलीकडचं दुसरं काहीही थोतांड, भाकड कथा, पुराण कथा सांगायच्या नाहीत. संतांनी जे त्यांच्या ग्रंथात सांगून ठेवलेलं आहे ते इतकं आघात आहे आणि इतकं म्हणजे आधुनिक आहे. आता सुद्धा ते जसंच्या तसं लागू पडतं. म्हणजे तुकाराम महाराज म्हणले, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. 400 वर्षापूर्वी ते म्हणले हो, पण आज पण ते आहे ना भोंदू बाबा, जसंच्या तसं पुन्हा लागू पडतंय ते. असे सगळे संत साहित्य जर तुम्ही काढलं, पुन्हा लागू पडतंय. त्यामुळं संत साहित्य हेच वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ आहेत. इतर कुठलंही थोतांड कुठलंही सांगायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितलं, चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. तुमचे 6 शास्त्र 18 पुराणं याच्यापेक्षा हरिश्रेष्ठ आहे. हे वाचूच नका. ह्या भाकड कथा आहेत, त्याचे अनेक प्रमाणे आहेत, सगळी खूप प्रमाण आहेत. शेकडोच्या संख्येने एकनाथ महाराजांनी तर फार धुवून काढलेले. एकनाथ महाराजांनी फार सटकवले. गंगेचं पाणी आणलं, लोक त्या काळात पवित्र मानायचे हो. काशून पाणी आणलं गंगेचं, त्याची पूजा करायची. गंगा पूजन करतात ना आता हल्ली. तिथं गंगा किती, तिथं काय त्या गंगेचं हे ती अवस्था मी काय वर्णन करत नाही, पण ते गंगेचं पाणी आणून इथं गंगा पूजन करतात. एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये 15व्या शतकामध्ये, सोपं नाही हो, गंगेहून पाणी आणलं आणि कोणाला पाजलं?
म्हणजे ब्रह्मसत्य आहे. त्यांनी त्यांनी काय जाणलं? ब्रह्मसत्य आहे. सगळ्या जीवात सगळं एकच आहे. सर्वा घटीराम देहा देही एक. गाढव विवळत पडले, त्याचा आत्मा तडफडतोय, त्याला पाण्याची गरज आहे हे त्यांनी ओळखलं आणि गंगेहून एवढं लांबून काशून पाणी आणलं, त्याला पाजून टाकलं. तर हे सगळे म्हणले वाटोळं केली आहे पार. धर्मपंडितांची आग झाली ना सगळी. अहो त्यांनी ते एकनाथ महाराजांनी त्यांचं जे काही श्राद्धाचं जेवण घालायचं होतं, सगळे मारा मांगाची लोक आणून जेवायला घातली हो सगळी. मारा मांगाच्यातच राहायचा. मी जातीवाचक बोलत नाही बरं का, कृपा करून तसा अर्थ घेऊ नका, पण ते शब्द त्यांच्या साहित्यात आलेले आहेत सगळे, संत साहित्यात. किती काय झालं असेल पैठणमध्ये? धर्मपीठ म्हणजे आजचं हायकोर्ट त्या काळातलं, म्हणजे ते धर्माचं हायकोर्ट पैठण होतं आणि सुप्रीम कोर्ट काशी होती, वाराणसी. तिथे एकनाथ महाराजांनी एवढं हे जर केलं असेल, साधी गोष्ट आहे का हो? म्हणजे कोथरूडमध्ये महात्मा फुले सांगितल्यासारखंच आहे ना. हा, जसं कोथरूडच्या खासदारांनी महात्मा फुलेंच्या वाड्यात दोर घातलं, येडं घातलं त्या वाडाला. हा, घातलं ना आता वटपौर्णिमेला मेधा कुलकर्णींनी. विषयांतर करत नाही मी, पण एकनाथ महाराजांनी ते काय केलं हे लक्षात घ्या. काय झालं असेल एक कल्पना करा तुम्ही, डोळ्यापुढे चित्र आणा. काय झालं असेल? सोपी गोष्ट नव्हती. ते खाणारे सुद्धा यायला घाबरायचे, नको नको म्हणायचे. कुमार सप्तर्षी नेहमी एक किस्सा सांगतात त्यांचा. राशीन कमीन त्यांनी केलं होतं युक्रांमध्ये सुरुवातीला, आणि दलित वस्तीत ते 6 महिने राहिले. आता आखोदोखे पुरावा आहे म्हणून आता सांगतोय आपण ना. ते म्हणले मी ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्माला आलेलो आहे, मी जानवं दोर सगळं तोडले. म्हणले मी ब्राह्मण की काय मानत नाही, पण मी दलित वस्तीत राहायला गेलो, युक्रांचा कार्यकर्ता तिथं, आणि तिथले दलित लोक मला येऊन असे शिवून पळून जायचे आणि बामणाला शिवलं म्हणायचे. हे कुमार सप्तर्षींनी लिहिलंय आणि ते सांगतात सुद्धा, अजूनही सांगतील ते. 100 वेळा त्यांनी ते सांगितलेले. हा काय प्रकार होता? म्हणजे फार जुना काळ आहे का तो? 70, 72, 75 तोच काळ ना मित्रांनो. आजही तुम्ही मराठवाड्यात जा, विदर्भात जा, आजही शूद्रातिशूद्रांना पाटील, देशमुख किंवा सवर्णांच्या घरामध्ये वावर तितका तसा नाहीये. ग्रामदैवताच्या मंदिरात आजही प्रवेश नाही, आजही नाही. जर कुणी म्हणत असेल ना वर्णव्यवस्था संपली, कुठे आता काय तसलं राहिले, कुठे मनुस्मृती तवा, आता काय तसलं राहिलं नाही. मनुस्मृती ही प्रवृत्ती आहे हो. वर्णव्यवस्था ही प्रवृत्ती आहे. दुसऱ्याला कमी लेखणे, कनिष्ठ लेखणे, तुच्छ लेखणे म्हणजे ब्राह्मणवाद आहे. मग मराठ्यांच्यात पण काय ब्राह्मण झालेत, दलितांच्यात पण काय ब्राह्मण झालेत ना. एखाद्या जातीतला जर का एखादा मोठा माणूस तयार झाला आणि त्याचे नातेवाईक त्याच्या गरीबातलेच कुठतरी असतील ना बाकीचे, तो गरीब आवडीने छाती बदडू बदडू सांगतो, तो माझा पाहुणा आहे, तो माझा पाहुणा आहे, तो माझा पाहुणा आहे. हा, पण हा कधी म्हणत नाही तो माझा पाहुणा आहे. ज्या दिवशी कलेक्टर, IAS ऑफिसर आणि त्याचा शिपाई एका टेबलावर जेवतील ना, तेव्हा म्हणायचं वर्णव्यवस्था संपली. जेवतात का? कलेक्टरला अपमान वाटतो, शिपाई माझ्या टेबलावर कसं शक्य आहे? अरे मी IAS आहे, मी IPS आहे, माझ्या टेबलावर कसं शिपाई जेवू शकेल? हा ब्राह्मणवादच एक प्रकारचा, आधुनिक काळातला नवब्राह्मणवाद म्हणा, त्याला काही शब्द लावा. प्रत्येक जण, फार विद्वानांची कमी नाही आपल्याकडे, पुण्यात तर अजिबातच नाही. नवचातुर्वर्ण्य म्हणा, पण मला तो भेदाभेद नीती, भेद नीती ज्याला म्हणतो आपण, जी संतांनी नाकारलेली आहे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव, लिंगभेद असू, जातीभेद असू, धर्मभेद असू, मानवभेद असू, कुठल्याही प्रकारचा भेदभाव संतांनी स्पष्टपणे नाकारलाय, 100 वेळा नाकारलाय. म्हणून तर काला आला संतांच्यात, गोपाळ काला. हा गोपाळ काला काय होता? एकमेकाच्या घरचं अन्न सेवन करत नव्हते, स्पर्श करत नव्हते. म्हणून आज पण सप्ताह झाल्यानंतर आता त्या गोपाळ काल्याचं स्वरूप बदलले. आता त्या लाया आणतात विकत आणि त्या लाया देतात, म्हणतात गोपाळ काल्याचा प्रसाद आहे. खरा गोपाळ काला तो नाही बरं का. खरा गोपाळ काला असा आहे, आपापल्या घरचं आपण अन्न घरून आणायचं, तयार करून जे काय असेल ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आणायचं आणि ते एका माठामध्ये ठेवायचं सगळं अन्न, आणि नंतर सगळ्यांनी ते एकत्र करून सगळ्यांनी प्रसाद म्हणून ते खायचं. मग तिथे सगळ्या जाती धर्माचे सवर्ण सगळे सगळे आले. वारकरी संप्रदायामध्ये
शूद्रातिशूद्र आहेत, स्त्री पुरुष आहेत, ब्राह्मण सुद्धा आहेत, पण ब्राह्मण्यवादी नाहीत. ब्राह्मण्यवादाला वारकरी संप्रदायात स्थान नाही. ब्राह्मण असतील, ब्राह्मण आहेत ना, खूप लोक आहेत, आजही आहेत, काही फड आहेत. परंपरा टिकवली शेकडो वर्ष, अनेक नाकारू शकत नाही आपण. ब्राह्मणाला विरोध नाहीये, ब्राह्मण्यवादाला विरोध आहे. शाहू फुले आंबेडकरांचं आपण नाव घेतो, त्यांच्या अवतीभोवती सुद्धा काही ब्राह्मण पुरोगामी विचाराचे होते ना, जे ब्राह्मण्यवाद मानत नव्हते. म्हणजे मनुस्मृती जाळली तर आज काय सांगतात ते म्हणते बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलीच नाही, ती सहस्रबुद्ध्यांनी जाळली. सहस्रबुद्धेच ना असं सांगतात मला सोशल मीडियावर काय काय जण लिहितात, खाली ट्रोल करणारी विशिष्ट लोक आहेत. एका एकाची 10 अकाउंट आहेत, फेक अकाउंट. आता काय करायचं याला? बाबासाहेब आपले करण्याचा प्रयत्न चाललेला आहे बरं का, महात्मा फुले आपले करण्याचा प्रयत्न चाललाय, सगळे महापुरुष आपले करण्याचा प्रयत्न चाललाय, पण ते होतच नाही. ओढून ताडून कितीही प्रयत्न करा नाही होत. म्हणून मग आराध्य दैवत जे मी मुद्दामून फरक एवढा लांबलचक का सांगावं लागलं ते कळायलाच पाहिजे. इकडे भूदेव, इकडे विठ्ठल असा संघर्ष आहे. आराधना अधिष्ठान ग्रंथ इकडे कोणते? संत साहित्य. इकडे अधिष्ठान ग्रंथ कोणते आहेत वैदिक धर्मामध्ये? 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हे अधिष्ठान ग्रंथ आहेत. मनुस्मृती, सगळ्या स्मृती ग्रंथ. हे अधिष्ठान ग्रंथातला फरक, आराध्य दैवतातला फरक. तीर्थक्षेत्र कोणती आहेत? वैदिक सनातन धर्माची तीर्थक्षेत्र जिथे जिथे कुंभमेळा भरतो ती ती त्यांची तीर्थक्षेत्र आहेत. मग प्रयाग असेल, काशी असेल, नाशिक असेल. बघा नाशिकच्या कुंभमेळ्यावर किती तरतूद केली शासनाने, महाराष्ट्र सरकारने. 3,500 कोटी. पंढरपूरच्या वारीला किती तरतूद केली? फरक स्पष्ट आहे. ते तर अजून त्याचा विषय स्वतंत्र 2 तास बोलावा लागेल आपल्याला सगळ्या. सरकारची मी इथे आढावा घ्यायचं म्हणलं खूप अजून आपल्याला दिवस भरवलं. पण मी वारकरी संप्रदायाचा फरक स्पष्ट करताना तीर्थक्षेत्रातला फरक जो आहे, पंढरपूर हे बहुजनांचं, वारकऱ्यांचं, संतांचं तीर्थक्षेत्र आहे. दिवाळंदी हे सगळ्या वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र आहे. सगळ्या संतांची समाधीस्थळं तीर्थक्षेत्र आहेत. पण सनातन वैदिक धर्माचं तीर्थक्षेत्र फक्त काशी आहे किंवा प्रयाग आहे, जिथं जिथे कुंभमेळा भरतो ती. आता काय राहिलं? आराधना पद्धती. आराध्य दैवत झालं, अधिष्ठान ग्रंथ झाले, तीर्थक्षेत्र झाले. आता आराधना पद्धतीतला फरक बघा. वारकरी संप्रदायाची आराधना पद्धती काय आहे? वारकरी संप्रदायाची आराधना पद्धती आहे गळ्यात तुळशीची माळ, गोपीचंदनाचा टिळा, एकादशीचा उपवास, दिवा आळंदी पंढरपूरची वारी करायची दरवर्षी, भजन करायचं, कीर्तन श्रवण भक्ती करायची, हरिपाठ म्हणायचा, संतांचे साहित्य वाचन करायचं, झालं आराधना. काहीच करायचं नाही दुसरं. आणि इकडे आराधना पद्धती काय सांगली वैदिक सनातन धर्मामध्ये? होम, हवन, यज्ञ, याग, विधी, व्रत, वैकल्य एवढं सगळं करायचं म्हणजे देवाकडे जाता येईल. तेही आमच्या मार्फत करायचं, डायरेक्ट करतायचा अधिकारच नाही तुम्हाला. तुम्ही कोण? आराधना पद्धतीला फरक लक्षात आला. आता राहिला मंत्र. वैदिक सनातन धर्मातले मंत्र सगळे संस्कृत आहेत. मी काही वेद वाचलेले नाहीत, पण ज्यांनी वेदांचा अभ्यास केलाय, ज्यांनी ज्यांनी लिहून ठेवले काय 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 विश्लेषण, त्यांच्या संदर्भाने मी बोलतोय. वेद वाचलेले सध्या जिवंतच कुणी नाही असं काही काहींचं म्हणणं आहे. कुणी म्हणूच नाही मी वेद वाचलेत. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. सुरुवातीला एकच वेद होता, ऋग्वेद फक्त. नंतर दुसरे ऋग्वेद आले, बाकीचे वेद आले. वेद म्हणले अपौरुषीय आहे, देवानेच दिलेत म्हणले, कुणी लिहिले काय माहित नाही त्याचं. असू दे, त्याच्याशी माझं भांडण नाही. पण मग तिथले जे मंत्र आहेत, 80% वेद ग्रंथामध्ये मंत्रच आहेत. आचारसंहिता फार थोडी सांगितलेली आहे. म्हणून मग स्मृती ग्रंथ आले, मनुस्मृती. मग तिथं पुढं धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा मोठी असते. मनुस्मृती जेव्हा आली तेव्हापासून मानलं जाऊ लागलं. आणि आजही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून, संविधानिक पदावरून जाहीरपणे 10 वेळा सांगतात की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते. देवेंद्र फडणवीसांचं अनेक वेळा वाक्य येते मुख्यमंत्री पदावरून.
हे मनुस्मृतीपासून चालत आलेले आहे. आणि तेच संत जेव्हा निर्माण झाले 13व्या शतकात तेव्हा सुद्धा मनुस्मृतीनुसारच सगळं तिथली आचारसंहिता होता, समाजव्यवस्था चालत होती. मग आता मंत्र इकडचे सगळे गुप्त मंत्र आहेत. मग कुणी म्हणते आता काय काय मंत्र म्हणतात, मृत्युंजय मंत्र म्हणा म्हणजे त्याचा आत्मा राहील. हॉस्पिटलमध्ये काय काय मी बघितलेत लोक मृत्युंजय मंत्र म्हणतात, ते जगल म्हणून आयुष्य वाढेल. कुणी अजून काय दुसरे कुठले मंत्र आहेत, खूप मंत्र आहेत असे काय काय. हे मंत्र म्हणायचे, काही काहींचे गुप्त मंत्र आहेत, तिकडे गुप्त मंत्र पण सांगितलेले आहेत, कानात सांगायचे. वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र सांगितला नामदेव ज्ञानदेव सगळ्या संतांनी, तो म्हणजे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हा उघड मंत्र दिला. कुणीही म्हणा, कुठेही म्हणा, केव्हाही म्हणा, कसाही म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, तुम्हाला देव भेटेल. मध्यस्थाची गरज नाही एवढं संतांनी ठणकावून सांगितलं. आणि म्हणून वैदिक सनातन धर्माच्या जर तीर्थक्षेत्राला तुम्ही गेलात, त्यांच्या देवी देवतांकडे जर गेलात तर तुम्हाला दर्शन 10 फुटावरून आहे. आणि पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या दैवताकडे जर तुम्ही गेलात तर डायरेक्ट तुमच्यापैकी कोण कोण पंढरपूरला जाऊन आले? कसं आहे दर्शन? पंढरपूरच्या पाय त्या विठ्ठलाचे पाय पण दिसले तो डायरेक्ट पायाला दर्शन आहे. तिथं हात लावायचा, डायरेक्ट डोकं ठेवायचे, विठ्ठल रुक्माईच्या तिथे. हे वैदिक जाऊ अष्टविनायक ऐकला तुम्ही? हा, आता तर 12 ज्योतिर्लिंग पहिले होते डायरेक्ट दर्शन. पूर्वीच्या जुन्या काळात 100-200 वर्षापूर्वी डायरेक्ट होतं, महादेवाकडे डायरेक्ट जायला होतं बरं का. आता लांबूनच घ्यायचंय. हे काय? आणि जर आत घ्यायचं असेल, अभिषेक वगैरे करायचा असेल, मग एक्स्ट्रा फी वगैरे द्यायची, पैसे द्यायचे, मग अभिषेक करून मिळेल. काय धंदा चाललाय? देवानी हे सांगितलं का दुसऱ्याच्या खिशातले पैसे काढून तुझ्या खिशात घे? हे कोणत्या ग्रंथात लिहिलं? संतांनी सांगितलं काय? तुकाराम महाराज म्हणले, देती घेती नरका जाती. कीर्तनकारांनी जर पैसे घेतले तर नरकाला जाईल, तुकाराम महाराज म्हणले. जिथे कीर्तन करायचं तिथे अन्न सुद्धा सेवन करायचं नाही, तुकाराम महाराज म्हणले. आणि आता सुपाऱ्या आहेत कीर्तनकारांच्या. जशी तमाशाची गावची यात्रा असते, गावाकडचं कोण लोक असेल त्यांना कळेल मी काय म्हणतोय ते. गावची यात्रा आहे, आता सुपारी द्यायची तमाशाला जाऊन, तमाशा ठरवायला जायचं पंचमंडळी, आणि किती सुपारी आहे तमाशगीरला विचारायचं. तसं आता कीर्तनकाराला विचारलं जातं किती सुपारी आहे तुमची, आणि तो पण ॲडव्हान्स मागतो. काय काय कीर्तनकार ॲडव्हान्स मागतात बरं का, कारण बुडलं नाही पाहिजे ना ते. एक भागवत कथाकार आहेत, भागवत कथा आहेत ना, रामायणाचार्य ढोक महाराज, बघा नाव ऐकले का? रामराव महाराज ढोक, नाव घेऊन सांगतो 20 पैकी हा 21वा आणखी जोडा. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक रामायण सांगतात. 7 दिवसाची कथा, 7 दिवसाचे 7 लाख रुपये घेतात. आणि त्या 7 दिवसामध्ये जो वेळ मिळतो काय काही, त्याच्यात ती 7 कीर्तनं करायची, त्याचे 2 लाख रुपये एक्स्ट्रा, असे 9 लाख रुपये रामायणाचार्य रामराव महाराज ढोकांना द्यावे लागतात. असे भागवताचार्य, रामायणाचार्य, कथाकार जी लोक आहेत ना, हजारिक लोक आहेत. धीरेंद्र शास्त्री किती पैसे घेतो माहितीये का? आयोजनाचा खर्च आणि त्याची स्वतंत्र बिदागी, त्याची एकट्याची बिदागी 1 कोटी रुपये, आणि त्या आयोजनाचा तो खर्च मिळून 2-4 कोटी. मी धीरेंद्र शास्त्रीचा एक कार्यक्रम जर तुम्हाला करायचा असेल तर 5 कोटी रुपये लागतात. असे अनेक जण आहेत. मोरारी बाबू, बरेच आहेत. अहो इतके ते फोटो फ्लेक्स येतात बघा. दर्शन सोहळा, हे सगळे दर्शन सोहळ्यावाले आहेत ना, सगळे भोंदू आहेत आणि सगळे ढोंगी आहेत. 5 स्टार जीवन जगतात वर म्हणतात साधू. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करीती पाप. हे तुकाराम महाराज म्हणलेत, मी नाही म्हणत. काय विचारायचा प्रश्न तुकाराम महाराजांना विचारा. अवमान केला असेल तुमचा तर तुकाराम महाराजांनी करून ठेवलाय 300 वर्षापूर्वी. मी नाही केला अवमान. कोर्टात केस उभी राहील तर मी तुकारामांचे संदर्भ देणार ना. हे असे बाबा बुवा इतके तयार झालेले आहेत. आणि म्हणून मग हे जे काय फरक मी सांगितला कायम लक्षात ठेवा. तुम्हाला घुसखोर आता कुठं तुम्हाला कार्यक्रम दिसला, कुठेही टीव्हीवर दिसू द्या, नाही तर कुठं सप्त्यात कुठेही दिसू द्या, कुठेही दिसला कार्यक्रम, तुम्हाला आता घुसखोर ठरवता येईल एवढे तुम्ही आता ट्रेन झाला या शिबिरात असं मला वाटतं.
घुसखोर कोणाला म्हणावे. 16 संस्कार सांगायला लागला की म्हणायचं हा घुसखोर आहे. भाकड कथा पुराण कथा सांगायला लागला, सत्यनारायणाचं महत्व सांगायला लागला की समजायचं हा घुसखोर आहे. ब्राह्मण तिन्ही लोकी श्रेष्ठ जरी किती असला भ्रष्ट, हे म्हणले दासबोध. मग आता हे सगळे मी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि त्याची उदाहरणं म्हणून ही 20 नावं सांगितली. म्हणून मी त्यांच्या दृष्टीने फार मोठा धर्मद्रोही ठरलो, मी फार मोठा गुन्हेगार ठरलो, मी फार मोठा इथला महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही, त्यांच्या भाषेत जे जे काही शब्द असतील तसा मी ठरलो, विशेषतः धर्मद्रोही ठरलो. आणि म्हणले आमच्या संतांचा अपमान केला. संत कोण? हे गोविंद देवगिरी, रामगिरी, भास्करगिरी, संग्राम भंडारे, तुषार भोसले, अक्षय भोसले, बंडातात्या कराडकर. आणि काल लातूरला ज्याला अटक केली, जो 2 महिने फरारी होता, ज्याचं 20 मध्ये नाव जाहीर केलं होतं, किशोर शिवनीकर, जो हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता आहे धनंजय देसाईचा, तो कीर्तन करतो, गायन करतो, त्याचा वडिलांचा आजोबांचा फड होता, याला नासावला. तो सांगतो माझ्या घराची 200 वर्षाची परंपरा आहे. तो किशोर शिवनीकर काल 2 महिने लपून बसला होता घरात, बंगल्यामध्ये 3ऱ्या मजल्यावर एका खोलीत कोंडून घेतलं होतं. पोलिसांना कुठून तरी तपास लागला आणि परवा संध्याकाळी 3-4 वाजता पोलिसांनी त्याला त्या खोलीचा दरवाजा तोडून ओढत बाहेर आणला आणि अटक केलाय. आज तो जेलमध्ये आहे, पोलीस कस्टडीत आहे, 3 दिवस झाले. काय केलं त्यांनी गुन्हा? ह्याचं नाव मी 20 मध्ये जाहीर केलेलं आहे बरं का. ते 20 मध्ये किशोर शिवनीकर. छोटे माऊली नावाचा एक महाराज आहे, छोटे कदम माऊली. त्यांनी 5 स्टार सप्ताह आयोजन करण्याचं इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी काढली. कंपनी नाहीये तशी, पण मी त्याला नाव दिले. महाराष्ट्रात तो म्हणला संतांच्या पादुकाचा दर्शन सोहळा 7 दिवस तुमच्या भागात जिल्ह्यात असणार. मग जिल्ह्यातले सगळे पुढारी गाठायचे, पैशावाले लोक गाठायचे, संतांचा पादुका दर्शन सोहळा आहे, सप्ताह भरवायचा 7 दिवस. आणि मग ते फार भव्य दिव्य सोहळा, मग ते मोठे मोठे मंडप वगैरे, काय जेवण, काय 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 खर्च त्याला काय येत असेल तर येत असेल तर त्याच्या खर्च लावण्याची यादी वेगळी. आणि त्या छोटे कदम माऊलीने एक खजिनदार त्याचा पाळलाय, सोनवणे नावाचा माणूस आहे. त्यांनी शेवटचा त्यांचा पंढरपूरला ठरला तो. आणि हे सगळं माझं वादंग उठलं. आता त्याचं ते बंद झालंय सध्या, आता कुठं दिसत नाही, एवढ्यात नाही दिसलं मला अजून. शेवटचं मागच्या महिन्यात पंढरपूरला झालं, लोकांनी प्रतिसाद दिला नाही, कारण मी हा सगळा बाजार उठवला होता. पैसे त्यांचे बरेचसे बुडले असतील, काय नुकसान झालं असेल, कदाचित नसेल नुकसान झालं. तर त्या छोटे कदम माऊली, तो किशोर शिवनीकर, लातूर जिल्ह्यातला खंडापूर नावाचं गाव आहे, तिथं तो भरणार होता. आणि ह्या पादुका अक्षरशः बनावट पादुका दर्शन सोहळा. कारण तुकोबांच्या ज्ञानोबांच्या ट्रस्टींना विचारलं मीडियाने, तुमच्या पादुका अशा बाहेर तुम्ही दर्शनाला पाठवता का राज्यात ठिकठिकाणी? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं आमच्या संतांच्या पादुका एकच आहेत आणि त्या आषाढी वारीशिवाय आम्ही बाहेर काढतच नाही. आणि यांचा चाललाय त्यांना पादुका दर्शन सोहळा. आणि किती लातूर जिल्ह्यातले कष्टकरी लोक, दुष्काळी तालुका समजला जातो, सामान्य लोक, शेतकरी लोक, कुणी 100 रुपये, कुणी 500 रुपये, कुणी 1000 रुपये, कुणी 5000 रुपये, कुणी 2000 रुपये, कुणी 10,000 रुपये, अशा वेगवेगळ्या प्रकारे जवळपास 8 ते 9 कोटी रुपये पैसे जमा झाले. त्याच्यातले 3.5 कोटी रुपयाचा घोळ केला या लोकांनी. हिशोब नाही, बोगस पावत्या. आणि मी इकडे याचं नाव जाहीर केलेलं होतं. डिबेट झालं, विलास बडेने न्यूज 18 लोकमतला मला आणि त्या किशोर शिवनीकरला एकत्र घेतलं. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आधीच होते, मी मीडियाला दिले होते सगळे पुरावे. हा रिव्हॉल्वर घेऊन एकदा त्यांनी स्टेटस ठेवलं होतं किशोर शिवनीकरनी. त्याची भाषणं माझ्याकडे होती, मुस्लिमांच्या बद्दल अतिशय अश्लाघ्य आणि अतिशय द्वेषपूर्ण तिखट भाषणं केलेली. म्हणून मी याला घुसखोर ठरवलेलाच होता. स्टेटस ठेवलेला असा तो पिस्तूलचा तो व्हिडिओ होता एक त्यांनी काढलेला, 1-1.5 मिनिटाचा, तो मी पाठवला होता मीडियाला. आणि इकडे लातूरच्या लोकांनी मला संपर्क केला. अहो म्हणले तुम्ही ते महाराज जाहीर केले ना, ते आमची तर असं असं झाले, मग जरा आम्हाला मार्गदर्शन करा. मी म्हणलं काय नाही, तुम्हाला ज्यांना कोणाला काय काय वाटतंय पाहिलं एक अर्ज तयार करा वर्गणीदारांनी. तुमच्या ज्या काय पावत्या तुम्हाला ज्या असतील दिलेल्या त्या तशाच्या तशा तिथल्या तुमच्या पोलीस स्टेशनला द्या, जिल्हाधिकाऱ्यांना द्या, धर्मादाय आयुक्तांना द्या, मुख्यमंत्री सगळ्या पातळीवर ते अर्ज पाठवा, मलाही एक कॉपी पाठवा त्याची. त्या लोकांनी मग पुढचे दिवस त्यांच्या काय बैठका, त्यांच्यात गट पडले, नको असं करायला, कोणी काय देवाचं हे जाऊ दे मरू द्या, वेगवेगळ्या प्रकारची लोक. पण एक गट तिथं मात्र चांगला भेटला.
त्यांनी एक दोन पत्रकार पण त्याच्यात होते. त्यांनी मात्र मग तो चंग बांधला. लातूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मला सांगितलं तक्रार दिली. मी लगेच तिथल्या SP लाही फोन केला, पोलीस स्टेशनलाही फोन केला आणि म्हटलं जर हे तुम्ही केलं नाही तर आम्ही तुमच्या तिथे येऊन आंदोलन करणार आणि तुम्ही त्याच्यात सहभागी असा तुमच्यावर आरोप करणार आम्ही. ते PI गडबडलं जरा, ते वरिष्ठाशी बोललं असेल, SP ते सगळं झालं. बाकीच्यांना मी जरा वेगवेगळ्या नेत्यांना फोन करायला लावले, कलेक्टरला, SPना. आणि मग तो गुन्हा दाखल झाला. प्रयत्न करून करून त्या लोकांनी तिथं आंदोलन पण केलं. तिथल्या स्थानिक 400-500 लोक गेली होती पोलीस स्टेशनला, धरलं होतं. आणि तो गुन्हा दाखल झाला. तसा हा फरारी राहिला. 2 महिने तो खोलीत कुंडून घेऊन बसला होता. महाराज जगाला उपदेश करत होता. कीर्तनाचे 25-25 हजार घ्यायचा तो. परवा सापडला, 8 टाकलाय. आता त्याचे समर्थक म्हणतायत तो एकटा नाही, खरा चोर दुसराच अजून. मी म्हटलं त्याला बी आणा, माझं काही म्हणणं नाही. माझा कुणी जावाय नाही, भाऊ नाही असला तरी टाका. सत्य धर्म सांगितला ना संतांनी, नीती धर्म सांगितला ना. सत्य सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. सत्य बोललंच पाहिजे. जो धर्म 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 शब्द आलाय ना, रामायणात आला, गीतेत आला, संत साहित्यात आला. हा धर्म 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 म्हणजे कोणता धर्म? हा वैदिक धर्म नव्हता, हा हिंदू धर्म नव्हता, मुस्लिम धर्म नव्हता, ख्रिश्चन धर्म नव्हता, प्रचलित कोणताही धर्म नव्हता. मग तो रामाने सांगितलेला असू द्या, कृष्णाने सांगितलेला असू द्या, संतांनी सांगितलेला धर्म जो होता तो धर्म होता, नीती धर्म होता, तो सत्य धर्म होता. नीती विरुद्ध अनिती अशी ती लढाई होती, सत्य विरुद्ध असत्य अशी ती लढाई होती. नाहीतर कौरव पांडव सख्य चुलत भाऊ होते हो. राम रावण कोण होते? रावण तर दशग्रंथी ब्राह्मण समजला जातो, त्याची पूजाही केली जाते दक्षिण भारतात. मग कोणत्या धर्माचं भांडण होतं तेव्हा? मुस्लिम धर्म तर नव्हता, ख्रिश्चनही नव्हता, कोणता धर्मच नव्हता. हिंदू धर्म तर आता ब्रिटिश काळात 200-400 वर्षात हिंदू धर्म लिहायला लागलो आपण. आधी काय होतं ते कोणालाच नीट सांगता येत नाही, त्याचा इतिहास वेगळाच आहे. त्यामुळे नीती धर्म सत्य धर्म पालन करायचंय आपल्याला. काहीही हो, पण सत्य धर्म सोडायचा नाही, नीती धर्म सोडायचा नाही. हेच महात्मा गांधींनी प्रत्यक्ष अंमलात आणलं हो. सत्याचे प्रयोग करत राहिले आयुष्यभर. त्यांना तो कळला धर्म, म्हणून त्यांना अडचण झाली, म्हणून तर त्यांचे खुनाचे 5-6 प्रयत्न झाले. केला खून. तर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचे 4 प्रकार सांगितले. आर्त भक्ती, जिज्ञासू भक्ती, अर्थार्थी भक्ती आणि ज्ञानी भक्ती. आर्त भक्ती म्हणजे दुःख निवारण करण्यासाठी केलेली भक्तीला आर्त भक्ती म्हणतात. जिज्ञासू भक्ती म्हणजे काहीतरी ज्ञान मिळवायचे त्या दृष्टीने केलेली भक्ती जी असते ती जिज्ञासू भक्ती असते. अर्थार्थी भक्ती असते ती सत्ता संपत्ती पैसा मिळवण्यासाठी केलेली जी भक्ती असते. माझा पगार वाढू दे, माझे बुडलेले पैसे मिळू दे, माझी प्रॉपर्टी शेजारची काही निघली मला मिळू दे, अशी जी काही भक्ती केली जाते ती अर्थार्थी भक्ती. आणि शेवटची जी 4थी भक्ती ती ज्ञानी भक्ती आहे, निरीच्छ भक्ती आहे. कुठलीही अपेक्षा नाही, निरपेक्ष भावनेने निरीच्छ केलेली भक्ती जी असते त्याला ज्ञानी भक्ती म्हणतात. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला आणि ज्ञानयोग सांगितला. पण आमचे कीर्तनकार कीर्तनातून ज्ञानयोग सांगतच नाहीत, कर्मयोग फार थोडा सांगतात ते भक्ती मार्गच सांगतात, भक्तियोगच सांगतात. तुकाराम महाराजांचे उपदेशपराभंग कीर्तनाला घेत नाहीत, भक्तिपराभंग जे ते घ्यायचे. म्हणजे आपलं गोड गोड बोलायला सापडतं. उपदेशपर घेतला म्हणजे स्पष्ट बोलावं लागल हो, भूमिका घ्यावं लागल हो. आणि भूमिका घेतली तर तारीख मिळायची नाही कीर्तनाची. विकास लावंडे प्रवचन करतोय, मी पैसे घेत नाही, पण मला तारीख देत नाहीत. तुमच्यासारखं कुणी जर भेटलं गावात, काय तुम्हाला स्थान असलं, जरा विचार करणारे लोक तर बोलवतात, या प्रवचनाला आमच्याकडे. मी जातो. काल वारीत माझं एक प्रवचन झालं. आता वारीला पंढरपूर जाय परत 3-4 दिंड्यामध्ये माझं प्रवचन आहे पुढच्या 8-10-15 दिवसात. बोलवतात मला, मी जिथे बोलवतील मी काही पैसे घेत नाही. आणि रोखठोक संतांचे विचार जसेचे तसे सांगायचे पोस्टमनच्या भूमिकेत. आपल्याला काय करायचे मध्ये पाकिट फोडून. जे पाकिट फोडतात ते घुसखोर म्हणायला हरकत नाही. भूमिकाच घेत नाहीत माणसं हो. आता राम मंदिरावर एवढा दरोडा पाडलाय, एकही कथाकार बोलायला तयार नाही. एवढे पैसे घेतात, अरे बोला तरी निदान चोरी झाली एवढं तरी म्हणा, कारवाई करा नका म्हणून निदान चोरी झाली म्हणा तरी. किती किती आणि आपण काय करणार आहोत आणि आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत नेमकं. वारकरी संप्रदायामध्ये कुठलाही भेदभाव नाही. आणि मग म्हणून वारीमध्ये जे लोक चालतात ते सगळे लोक एकमेकांना धक्का लागला काही जरी झालं तर माऊली माऊली म्हणतात, एकमेकांची विचारपूस करतात,
नानापेठेमध्ये पुण्यामध्ये दरवर्षी रवींद्र माळवतकर नावाचे कार्यकर्ते आहेत, आमच्याच पक्षाचे आहेत. ते दरवर्षी गेली काही वर्ष सर्व धर्मीय लोकांना एकत्र करतात तिथे, आणि ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या पुण्यात आलेल्या असतात तेव्हा त्या सगळ्या धर्मगुरूंना किंवा लोकांना घेऊन, जसं गांधी भवनमध्ये कार्यक्रम भरतो ना सगळं धर्मीय, तसंच ते तिथं करतात. आणि त्या पालख्यांना अभिवादन करायला ती दिंडी काढतात स्वतंत्र. तर काल परवा मी त्या दिंडीत होतो तिथे. तर तिथे मग मी खूप लोकांची तिथे भेटलो, बरेच लोक होती. हैदराबादवरून एक मुस्लिम येतोय, त्याचं वय आता जवळपास 68-70 वय असेल. 40 वर्ष झाली हैदराबादवरून येतोय वारीला दरवर्षी, आणि त्याचंच तेल घेऊन येतो येताना, आणि चालणाऱ्या लोकांची मालिश करतोय तो. काय करणार आपण? तिथेच एक ग्रुप होता तरुण पोरांचा, 20-22 वर्षाची पोरं होती. टी शर्ट घातले होते, बार्बर त्याच्यावर लिहिलेलं होतं, आणि ते दाढ्या कटिंग करीत होते वयोवृद्ध वारकऱ्यांच्या सगळ्या. मी त्यांची मुलाखत घेतली थोडी, माझ्या युट्यूबला आहे ती, मी टाकली मुद्दा म्हणून, फेसबुकला टाकली, लाईव्ह केलं मी ते. त्यांना त्या बाबाला विचारलं तुम्ही कुठले बाबा? ते म्हणले मी लोणंदचा आहे, वयस्कर 60-70 वर्षाचे असेच. आणि ते पोरगं जे कटिंग दाढी करीत होतं त्याला विचारत तू कोण? तो म्हणला मी पठाण. त्याचं काहीतरी नाव विसरलो मी आता, पठाण. त्यांनी काहीतरी त्याचं नाव सांगितलं. ती 4ही पोरं मुस्लिम होती. त्यांच्या डोक्यात इस्लाम नव्हता का त्यावेळेस? त्यांच्या डोक्यात तेव्हा मुस्लिम नव्हता का डोक्यात, जेव्हा हिंदूंची दाढी कटिंग तो करत होता? आणि त्या हिंदूला सुद्धा त्याच्या डोक्यात तेव्हा हिंदुत्व नव्हतं बरं का, की माझी दाढी पटकिंग कोण मुस्लिम करतोय का काय. जसं पेशंटला रक्त पाहिजे, ते कोणाचं मुस्लिमाचं आहे का ख्रिश्चनाचं आहे का कोणाचं आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही. रक्त मिळण्याची गरज आहे, कारण पेशंट जागला पाहिजे. रक्त सगळ्यांचं लालच आहे. वारकरी संप्रदायामध्ये अशा अनेक दिंड्या आहेत की तिथे हिंदू मुस्लिम एकत्र जातात. हे जे हिंदुत्ववादी लोक आहेत, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, RSS, भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात की वारकरी संप्रदाय आमचा हिंदूंचाच आहे. मी ठणकावून निक्षून सांगतोय, वारकरी संप्रदाय कोणत्याही प्रचलित धर्माचा नाही, अजिबात नाही. होय, वारकरी संप्रदायामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत, कारण देशात बहुसंख्य हिंदूच आहेत. याचा अर्थ असा नाही की तो हिंदूंचा वारकरी संप्रदाय आहे, कारण वारकरी संप्रदायामध्ये संत कबीर होऊन गेले, संत शेख मोहम्मद बाबा होऊन गेले, सजन कसाई होऊन गेले, संत लतीफ होऊन गेले, असे वेगवेगळे संत मुस्लिम होऊन गेले. अहो, जगद्गुरु तुकाराम महाराजांची पहिली गाथा सरकारी पैशाने, सरकारी प्रकाशन जर कोणी केलं असेल तर ख्रिश्चन माणूस होता, ग्रँड अलेक्झांडर. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. 24,000 रुपये सरकारी पैशातनं त्यांनी खर्च करून ग्रँड अलेक्झांडर या ख्रिश्चन माणसाने तुकाराम महाराजांची गाथा सरकारी पैशाने पहिल्यांदा प्रकाशित केली 1868 मध्ये. नाकारणार का तुम्ही? संत साहित्याचे अभ्यासक होते फ्रान्सिस दिब्रेटो, ते संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. अहो, त्यांचं संत साहित्याच्यावरचा एवढा अभ्यास होता, त्यांचं लेखमाला असायच्या वर्तमानपत्रामध्ये. आजही त्यांचं लेखन काढून बघा, त्यांचं काय रसाळ आणि काय निरूपण केले त्यांनी. लातूर जिल्ह्यातलं औसा भागातलं कोणी असेल तुमच्यापैकी एखादं चुकून गावाकडचं आहे का लातूर जिल्ह्यातलं? औसा तालुक्यातून एक दिंडी येते, औसेकर फड आहे बघा तिथे. औसेकर फड हा 300-400 वर्षापासून फड आहे. त्या औसेकर फडाची जी काही दिंडी तिथून निघते ना, ती दर्ग्यातून निघते. आणि औसेकर फडावर गादीवर जे परंपरेने लोक बसलेत, आज पण जे महाराज आहेत, ते कीर्तन करताना, प्रवचन करताना हिरवा फेटा बांधतात. एकच कीर्तनकार आहेत महाराष्ट्रामध्ये जे हिरवा फेटा बांधतात. औसेकर महाराजांची दिंडी तुम्ही आजही बघा जाऊन, दर्ग्यातून प्रस्थान होतं तिचं, आणि हिंदू मुस्लिम दोघही त्याच्यात चालत असतात. नागपूरवरून जैनुद्दीन बाबांची दिंडी येते, हिंदू मुस्लिम दोघही असतात. मागे कीर्तनकार होत्या जैतूनबी अक्का, गेल्या त्यांची दिंडी होती, त्या कीर्तन करता करता गेल्या, कीर्तनातच गेल्या, वारीमध्येच. अहो, लोणंदला मागच्या वर्षी बकरी ईद आणि वारी एका दिवशी आली, तर लोणंदच्या मुस्लिमांनी बसून ठराव केला आणि फतवा काढला, त्या दिवशी बकरी ईद आज आपण रद्द करू, आपल्याकडनं वारी पुढे जाऊ द्या, मग आपण बकरी ईद करू. हे मुसलमान ठराव करू शकतात. आमचे कोणत्या हिंदू संघटना रमजानच्या दिवशी असा ठराव करतील का की मस्जिदी पुढे जाऊन आपण नको हैदोस घालायला? हा फरक आहे. मला परवा एक जण म्हणला, तुम्ही मुस्लिमांचं कशाला टाकताय फेसबुकला? माझ्या खाली कॉमेंट केले.
मुस्लिमांनी कटिंग केली, मुस्लिमांनी असं केलं, मुस्लिमांचं कशाला सांगताय? कानूर असायला मोहम्मद आपला पैगंबर शेख आहे ना पुण्यातला कार्यकर्ता, त्यांनी कानूर असायला मस्जिदमध्ये तिथं ते वारकरी संप्रदायाची दिंडीन तिथं प्रस्थान, कारण विठ्ठलाचं मंदिर आणि मस्जिद शेजारी शेजारीचे भिंतचे फक्त मध्ये, त्यांचं प्रस्थान त्या मस्जिदमधून होते. आणि हे आव्हान देतात मस्जिदमधून कीर्तन करून दाखवा, बरं मस्जिदमधून प्रवचन करून दाखवा. अहो शेकडोनी झाल्यात आणि आजही होत्यात. कोणत्या मस्जिदवाल्यांनी कोणत्या कीर्तन करायला अडवले एखादं उदाहरण तरी दाखवा. त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. हा फरक आहे हो. काशीला एवढ्या लाखोच्या संख्येने लोक जातात. मी गेलो मुद्दामून बऱ्याच वेळा अभ्यासासाठी जातो मी सगळीकडे फिरत असताना, कदम सर संत कबीरांचं मठ आहे तिथे, त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरापासून 3-4 किलोमीटर अंतरावर आहे. हा हा नाही गाव नाही, शहरातच आहे. नसती हो गर्दी तिथे. ह्या गर्दीतली 2% सुद्धा गर्दी तिथे नसती हो. काय केलं संत कबीरांनी? वारकरी संप्रदायाचाच विचार जागवला हो आयुष्यभर. संत रोहिदास उत्तरातलेच. आज आम्ही संत वाटून घेतले, महापुरुष वाटून घेतले. एकही संत शिल्लक नाही, एकही महापुरुष शिल्लक नाही राहिला हो. 2 माणसं शिल्लक आहेत, एक महात्मा गांधी आणि पंडित नेहरू. त्यांना कोणतीच जात म्हणत नाही, ते आमचे आहेत. त्यांची स्वतःची जात पण म्हणत नाही. हे दोघं मात्र दुर्दैवी आहेत. एकही शिल्लक नाही बाकीचे. संत सेना महाराजांचा फोटो तुम्हाला कुठं दिसतो? खरं सांगा, संत सेना महाराज कुठं दिसतात फोटो? नाही. संत गोरोबा काकांचा फोटो कुठं दिसतो? संत सावतावांचा फोटो कुठं दिसतो? काय संत रोहिदास? अहो महाराष्ट्रातल्या गावं जर तुम्ही हिंडायला लागला, संत रोहिदास मित्रमंडळ म्हणलं की आपण ओळखायचं इथं चर्मकार वस्ती आहे. अहिल्याबाई होळकर मित्रमंडळ म्हणलं की आपण समजायचं इथं धनगर वस्ती आहे. छत्रपती तरुण मंडळ म्हणलं की आपण म्हणायचं इथं मराठी दिसतात. गर्दीत ट्रॅफिकला गाड्या लागल्या आणि गाडीवर मागं लिहिलं असेल छत्रपती, तर गाडी कोणाची? गाडीचा मालक कोण? गाडीवर पुढे लिहिलं असेल जय भीम, गाडी कोणाची? जय मल्हार लिहिलं असेल तर गाडी कोणाची? जय भगवान बाबा लिहिलं असेल तर गाडी कोणाची? सगळे वाटून घेतले होते. भगवान बाबा हो संत होते, वारकरी संप्रदायातले हो, ज्ञानेश्वरी निरूपण करायचे. संत भगवान बाबा जातीवादी नव्हते हो. ते बीड जिल्ह्यातल्या लोकांना कुणी सांगायचं? सांगायची सोय आहे का? तिथले जे महंत आहेत, फार ज्ञानेश्वरीचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे बरं का. नामदेव शास्त्री, प्रचंड अभ्यास आहे त्यांचा. ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. संत साहित्यावर चांगला अभ्यास आहे त्यांचा. पण मध्यंतरी काय असा प्रसंग उभावला की त्यांची जात जागी झाली एकदा. मग किती निरूपण केलं, किती पाठांतर केलं, किती वाऱ्या केल्या, किती माळा घातल्या, काय उपयोग आहे हो? मग तुमच्यातली जात जर गेली नसेल, कसले वारकरी तुम्ही? धर्म आणि जात मानव निर्मित आहेत, ईश्वर निर्मित नाहीत. कुणीतरी एका महान व्यक्तीने असं म्हटलेलं आहे की तुकाराम महाराजांचा किंवा संतांचा जो भागवत धर्म आहे हा वैश्विक बनला असता, जर त्याला राजाश्रय आणि राजसत्तेने त्या पद्धतीने जर साधनं सगळी मिळून दिली असती, तर कदाचित हा वैश्विक धर्म बनला असता, असं एका विद्वानाने कुठेतरी मी वाचलंय ते. त्यामुळे संत साहित्य खूप प्रमाणात येता येतील. वेदाबद्दलची माझ्याकडे वही भरलेली आहे. संतांनी वेदाचं खंडन कुठं कुठं केले. 18 वेळा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वेदाचं खंडन केलेले आहे. 18 वेळा. मग आपण काय कुणाचं सांगतो? आणि वर्णव्यवस्था नाही असं म्हणू शकत नाही, आजही आहे, ते नाकारता येत नाही. राम कृष्ण हरीचा जो अर्थ काय आहे? राम म्हणजे परमात्मा, आत्म्याला जे त्याला राम म्हटलेलं आहे. रामकृष्ण हरीचा अर्थ, राम म्हणजे अयोध्येचा राम नाही बरं का, दशरथ पुत्र राम नाही. राम म्हणजे परमात्मा, आत्मा, त्याला राम म्हटलेलं आहे. कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा, आकृष्ट करून घेणारा, दुसऱ्याला आकर्षित करून जो घेतो तो कृष्ण. आणि हरी म्हणजे कोण? तो जो ऐक्य रूप आहे, ऐक्य रूप परमात्मा, म्हणजे सगळ्यांना समान सारखं समजतोय, तो हरी आहे. तो निर्गुण निराकार आहे. संतांनी सगुणाकडून निर्गुणाकडे जायला सांगितलं. सगुण भक्ती करता करता तुम्ही निर्गुणाकडे पोहोचा. हरी निर्गुण आहे. हरी कोण आहे नेमका माहितच नाही बरं का कुणालाच. राम माहिती आहे, कृष्ण माहिती आहे, पण हरी कोण?
हरी निर्गुण आहे, त्यामुळे सगुण म्हणू की निर्गुण रे असा एक अभंग आहे. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर असाही अभंग आहे. माऊली म्हणतात कोणाचे घर कोणाचा हा देह, आत्मा राम त्याचा तोची जाणे. आत्म्याला राम म्हटले तरी आम्ही अयोध्येच्याच रामाची चर्चा चालली इथे. महात्मा गांधींचं मी नेहमी सांगत असतो, त्यांना प्रार्थनेच्या वेळेस प्रश्नाच्या वेळी तुम्हाला माहिती असेल बऱ्यापैकी, त्यांना विचारलं तुम्ही कोणत्या रामाचं नाव घेता, दशरथपुत्र रामाचं नाव घेता का? तर गांधीजी मिश्किलपणे हसून स्माईल देऊन म्हणाले मी दशरथपुत्र रामाचं नाव घेत नाही. प्रश्नकर्त्यांनी पुन्हा विचारलं मग कोणत्या रामाचं नाव घेता? तर ते म्हणले दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं त्या रामाचं मी नाव घेतोय. मग तो राम कोणता? तर आत्माराम, परमात्मा. अध्यात्म सगळ्या धर्मात सेम आहे बरं का. अध्यात्म बदलत नाही धर्म बदलला तरी. ख्रिश्चन घ्या, ईसाई घ्या, शीख घ्या, मुस्लिम घ्या, हिंदू घ्या, वैदिक घ्या, कोणताही धर्म जगातला घ्या, अध्यात्म सेम आहे. अध्यात्म म्हणजे काय? आत्म्याची ओळख जो करून घेतो, ज्याच्या अंगी दया, क्षमा, शांती हे गुण आहेत, जो मानवतेच्या भावनेने दुसऱ्याकडे पाहतो, तो आध्यात्मिक माणूस असतो. सगळ्या धर्मात हेच सांगितलंय. अध्यात्म बदलतच नाही, धर्माची नावं बदलली तरी. आणि परमार्थ म्हणजे तरी काय? परम अर्थ. शब्द फोड केली की परम, ज्याच्यात अर्थ आहे काहीतरी. परमार्थिक माणूस होण्याचा अधिकार कोणाला आहे? विनोबा भावेंनी पण सांगितलेलं आहे आणि बाळासाहेब भारदेंच्या पण संतवाणीमध्ये मी ती वाचलेलं आहे. परमार्थिक होण्याचा अधिकार कोणाला आहे? विनोबा भावे आणि बाळासाहेब भारदे असं म्हणालेले आहेत की जो रोज आत्मपरीक्षण करतो, आत्मनिरीक्षण करतो आणि स्वतःतले दोष नाहीसे करण्याचा जो प्रयत्न करतो, त्याला पारमार्थिक होण्याचा अधिकार प्राप्त होतो. पारमार्थिक नाही बरं का, अधिकार प्राप्त होतो. आत्मपरीक्षण करत असेल तर, आत्मनिरीक्षण करत असेल तर, आणि स्वतःतले दोष निवारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पारमार्थिक होण्याचा अधिकार प्राप्त झाला असं म्हणायचं. भले गळ्यात माळा असू नाही तर नसू, शाकाहारी असू नाही तर मांसाहारी असू, कुणी काय खावेन कुणी काय करावे याचे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. काय भुललासी वरलिया रंगा चोखोबांचा अभंग आहे. उस परे नाही डोंगा. वरल्या रंगाला काय भुलून उपयोग नाही. आचरणाचे वारकरी आणि देखाव्याचे वारकरी याच्यात फरक आहे. परमार्थ म्हणजे काय? मी तर सगळ्यांचा सार काढून माझी एक व्याख्या बनवलेली आहे सर. आपल्याला नाही काही चांगलं करता आलं तरी चालेल, परंतु वाईट काही करायचं नाही. नाही खरं बोलता आलं तरी चालेल, परंतु खोटं बोलायचं नाही. नाही कोणाला न्याय द्यायचा आला तरी चालेल, परंतु कोणावर अन्याय करायचं नाही. नाही आईवडिलांची सेवा करता आली तरी चालेल, परंतु आईवडिलांना वेदना होतील असं काही वर्तन करायचं नाही. नाही कोणाची दारू सोडवता आली तरी चालेल, परंतु कोणाला दारू पाजायची नाही. असं जरी दैनंदिन वर्तन आपण करू लागलो तर पुष्कळ परमार्थ आपल्या हातून घडून जाईल, न कळत, कळायचं बी नाही आपल्याला. खूप परमार्थ घडून जाईल. ही यादी वाढू शकते बरं का. मी 4-5 गोष्टी सांगितल्या, अजून 4-5 यात ऍड करू शकता तुम्ही. असं सगळं आहे. वारी हा उत्सव आहे. अनेकांनी विद्वानांनी व्याख्या करून ठेवलेल्या आहेत. जो असत्यावर वार करतो, जो अनितीवर वार करतो, तो वारकरी. मग आता हे जे विसघोसखोर आहेत, जे म्हणतात वारकरी संप्रदाय हिंदूंचा आहे आणि हिंदुत्ववाद तिथे येऊन सांगतायत, RSSची विचार प्रणाली तिथे रुजवतायत, वैदिक सनातन धर्माचे विचार तिथे सांगतायत, हे सगळे घुसखोर आहेत. यांना वारकरी संप्रदायाच्या जागा नाही, हे घुसखोरच ठरतात. म्हणून मी परवा आवाहन केलं देहू संस्थानला, जाहीरपणे ट्विट केलंय, फेसबुकलाही टाकलंय, त्यांना मेसेज पण केलेत की पुन्हा तुमचा संभाजी भिडे तुम्ही या पुण्यामध्ये पालखीचं सारथ्य करायला धारकरी बसवला. वारकऱ्यांच्यात वारकरीच असतो, धारकरी कदापि नसतो. जो संभाजी भिडे म्हणतो की ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनुश्रेष्ठ होता, हे त्यांचं जाहीर विधान आहे. त्या संभाजी भिडेला तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सारथ्य करायला स्थान तुकोबा संस्थानने कसं काय दिलं, असा प्रश्न मी 2 दिवसापूर्वी विचारलेला आहे त्यांना. धारकरी, माझ्या घरावर 300 धारकऱ्यांनी गेल्या वर्षी हल्ला केलाय. 2-3 महिने पोलिसांनी संरक्षण दिलं मला शासनाने, कारण पोलिसांच्या समक्षच झालं होतं. ते 5-25 अधिकारी होते. बलिदान मास संभाजी भिडेचा कदम सरांच्या जिल्ह्यात सुरू झाला. त्या संभाजी भिडेचा बलिदान मास म्हणजे काय माहिती का? 40 दिवस आपली पोरं बहुजन समाजातली
तर बलिदान मास दुखवटा पाळतात, सुतक धरतात, कोणी टक्कल करते, कोणी चप्पलच घालत नाही, कोणी काय करते, कोणी काय करते. आणि शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ किंवा फोटो लावून संभाजी भिडेने काहीतरी असे मंत्र तर काहीतरी तयार केले आणि ते म्हणायचे तिथे येऊन. तर माझ्या गावात माझ्या घराजवळच 100 मीटर अंतरावर घरापासून मीच पुतळा 91 साली बसवलेला आहे. त्या माझ्या पुतळ्याची तिथे माझ्या संस्था आम्ही तिथे त्याची देखभाल करतो सगळी. आणि ती बारकी बारकी पोरं 17-18 वर्षाची 15 वर्षाची आली ती संभाजी भिडेचे एक जण त्याच्यात आणि ते लागले म्हणायला. मी बनियन आणि माझ्या बरमुडावरच होतो, तसंच गेलो घरातून, काय चाललंय स्पीकरवर म्हणलं रे काय चाललंय नवीनच. तर त्याचा त्यांनी व्हिडिओ शूटिंग केली माझे, मी त्यांना विरोध करताना तो व्हायरल केला बघा, व्हिडिओ आहे सोशल मीडियात. तो त्याच्यावर वर काही लिहितात ते आपस वाटतात बघा, विकास लवांडे संभाजी महाराजांना विरोध करतोय. आम्ही संभाजी महाराजांना विरोध काय, संभाजी भिडेला विरोध करतोय. संभाजी भिडेचं म्हणलं कशाला वाचता येते, संभाजी महाराजांचं बुद्धभूषण ग्रंथ वाचा, शिवाजी महाराजांचं काही शिवाजी महाराजांचं वाचा, संतांचं वाचा, संभाजी भिडेचं इथं वाचायचा काय संबंध आहे. मग ते म्लेंछ वगैरे मारुनी मारावे वगैरे असे काय काय ते मंत्र फार जहरी येते. तर ते सगळं असं आहे. खूप गोष्टी सांगता येतील, असं मी अजून संध्याकाळपर्यंत बोलत राहील. पण मी तर सोलपेराम द्यावा का, किती झाले ना वेळ, प्रश्न उत्तर घेऊयात. मी सोलपेराम देतो आणि कारण हे सोलपेराम देण्यासारखे फुलस्टॉप देताच येत नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26 मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार.